जे देवी देवतांची पूजा करतात, ते गहन अंधकारात प्रवेश करतात व निर्विशेष ब्रह्माचे उपासक त्याहूनही गहन अंधकारात प्रवेश करतात. तात्पर्य: ज्यांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसते, त्यांच्या संदर्भात असंभूती हा शब्द वापरला जातो. संभूती म्हणजे भगवंत जे पूर्णपणे स्वतंत्र आहेत. भगवद्गीतेत 10.2 भगवान श्रीकृष्ण म्हणतात, न मे विदुहा सूरगणाः प्रभवं न महर्षया अहमादिः देवानां महर्षीणांच सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवता तसेच महर्षीही जाणीत नाहीत, कारण मीच सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ आहे. भगवान श्रीकृष्ण सर्व देव, महर्षी व योगी यांना प्रदान केलेल्या शक्तीचे उगमस्थान आहेत. देवतांकडे प्रचंड शक्ती असल्या तरी त्या शक्तींना मर्यादा आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या अंतरंगा शक्तीने मानव सदृश्य रूपात कसे अवतरित होतात हे त्यांना समजणे अत्यंत कठीण आहे. अनेक तत्वज्ञानी आणि ऋषी यांनी आपल्या अल्पबुद्धीच्या जोरावर सापेक्ष सत्यापासून परमसत्य वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांना फार तर परमसत्याची नकारात्मक निर्विशेष संकल्पना समजून येते, परंतु परमसत्याच्या सकारात्मकतेचा माग मूसही हाती लागत नाही. परमसत्याची नकारात्मक दृष्टिकोनातून केलेली व्याख्या ही पूर्ण व्याख्या नव्हे. या नकारात्मक व्याख्यांमुळे प्रत्येक जण स्वतःचीच संकल्पना निर्माण करतो. अशा प्रकारे एखाद्याला वाटते की परमसत्य निराकार गुण आहे. नकारात्मक गुण म्हणजे सकारात्मक गुणांची विरुद्ध बाजू असल्यामुळे ते देखील सापेक्षच असतात. परमसत्याची अशी कल्पना करून एखादा जास्तीत जास्त ब्रह्म किंवा भगवंताच्या तेजापर्यंत जाऊ शकतो, परंतु पुरुषोत्तम भगवंतापर्यंत तो प्रगती करू शकणार नाही. मानसिक तर्क करणाऱ्या अशा लोकांना श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. निर्विशेष ब्रह्म हे त्यांच्या दिव्य देहातून निघणारे तेज आहे आणि परमात्मा हे त्यांचे सर्वव्यापी पूर्णांश रूप आहे हे मुळीच माहीत नसते. तसेच त्यांना हेही माहीत नसते की श्रीकृष्णांचा दिव्य देह नित्य असून नित्य आनंद आणि ज्ञानाच्या दिव्य गुणांनी विभूषित आहे. परावलंबी देव आणि महर्षी चुकीने त्यांना एक शक्तिशाली देवता समजतात आणि त्यांच्या ब्रह्मतेजालाच परम सत्य समजतात. परंतु विशुद्ध भक्तिभावाने श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे त्यांचे भक्त जाणतात की श्रीकृष्णच पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि त्यांच्यापासूनच सर्व काही उत्पन्न होत असते. असे भक्त प्रत्येक वस्तूचे स्रोत भगवान श्रीकृष्णांची सतत प्रेममयी सेवा करतात. भगवद्गीतेत 7.20 ते 23 असे सांगण्यात आले आहे की इंद्रिय तृप्तीच्या प्रबळ इच्छेने प्रेरित केवळ निर्बुद्ध आणि मायेने प्रभावित झालेले तात्पुरत्या समाधानाकरता देवी देवतांची पूजा करतात. जीवात्मा भौतिक जंजाळात सापडल्याने त्यांची या भौतिक बंधनातून कायमची सुटका करून त्याला आध्यात्मिक स्तरावर शाश्वत समाधान द्यावे लागते. या स्तरावर नित्य आनंद, जीवन आणि ज्ञानाचे अस्तित्व असते. म्हणून श्री ईशोपनिषदाचा असा उपदेश आहे की आपल्या समस्यांचे तात्पुरते समाधान प्राप्त करण्याकरता परावलंबी देवतांची पूजा करण्याची गरज नाही, कारण या देवी देवता केवळ तात्पुरते वरदान देऊ शकतात. त्याऐवजी आपण सर्व आकर्षक परमपुरुषोत्तम श्रीकृष्णांची आराधना करावी. ते आपल्याला भवबंधनातून पूर्णपणे मुक्त करून भगवत धामाची प्राप्ती करण्याचे वरदान देऊ शकतात. भगवद्गीतेत 7.23 असे म्हटले आहे की देवतांची पूजा करणारे लोक त्या विशिष्ट देवतांच्या ग्रहावर जाऊ शकतात. चंद्राची पूजा करणारे चंद्रावर जाऊ शकतात. सूर्याची पूजा करणारे सूर्यावर जाऊ शकतात, इत्यादी. आधुनिक शास्त्रज्ञ आता अंतराळ यानाच्या साहाय्याने चंद्रावर जाण्याचे धाडस करीत आहेत. परंतु या प्रयत्नात खरे तर नवीन असे काहीच नाही. विकसित चेतनेमुळे मनुष्य प्राण्यात योग सिद्धीने, देवी उपासनेने अथवा अंतराळयानाने अंतराळाचा प्रवास करून अन्य ग्रहांवर पोहोचण्याची स्वाभाविकच प्रवृत्ती असते. वेदामध्ये असे सांगितले आहे की वरील 3 साधनांपैकी
कोणत्याही एकाचा प्रयोग करून इतर ग्रहांवर जाता येते, परंतु सर्वात सामान्य मार्ग म्हणजे त्या ग्रहावरील देवतेची पूजा करणे. या पद्धतीने आपण चंद्रलोक, सूर्यलोक किंवा या ब्रह्मांडातील सर्वोच्च ग्रहावर अर्थात ब्रह्मलोकावरही जाऊ शकतो. तथापि भौतिक जगतातील भौतिक जगातील सर्व ग्रह तात्पुरती निवासस्थानी आहेत. वैकुंठ लोक हेच एकमात्र नित्य आहे. वैकुंठ लोक परमयोमात आढळतात आणि तेथे भगवंताचे प्रत्यक्ष स्वामित्व असते. भगवद्गीतेत 8.16 भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे आ ब्रह्मभुवनलोका पुनरावर्तिन अर्जुना मामेप्युक्तं तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. प्राकृत जगतातील अच्युत ब्रह्मलोकापासून सर्वात खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दुःखाची स्थानी आहेत. या लोकात वारंवार जन्म-मृत्यू होतात. परंतु हे कौन्तेया, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच जन्म घ्यावा लागत नाही. श्री ईशोपनिषद दाखवून देते की देवतांची पूजा करून त्यांच्या ग्रहावर राहणारा मनुष्य सुद्धा ब्रह्मांडाच्या गहन अंधकारमय प्रदेशातच राहत असतो. ज्याप्रमाणे नारळावर जाड कवच असते व आत अर्धे पाणी असते, त्याप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड महाभूतांनी झाकलेले आहे. ब्रह्मांडाचे आवरण पूर्णपणे हवाबंद असल्याने त्यामधील अंधकार अत्यंत गहन आहे. म्हणून प्रकाशासाठी सूर्य आणि चंद्राची त्या ठिकाणी गरज असते. या ब्रह्मांडाच्या बाहेर प्रचंड आणि अमर्यादाचा ब्रह्मज्योतीचा विस्तार आहे व त्यात वैकुंठ लोक असतात. ब्रह्मज्योतीतील सर्वोच्च, उच्च व महान ग्रह म्हणजे कृष्णलोक किंवा गोलोक वृंदावन. या ग्रहावर स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा निवास आहे. ते आपले निजधाम कधीही सोडत नाहीत. आपल्या नित्य पार्षदांबरोबर ते तेथे राहत असले तरी संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक जगतात त्यांची उपस्थिती असते. चौथ्या मंत्रात हे सत्य अगोदरच प्रस्थापित केले आहे. सूर्याप्रमाणे भगवंत सर्वत्र उपस्थित आहेत व तरी देखील जसा सूर्य एकाच ठिकाणी स्थित असतो व आपल्या अविचलित कक्षेत स्थानबद्ध असतो, त्याप्रमाणे भगवंत एकाच ठिकाणी निवास करतात. जीवनाच्या समस्या केवळ चंद्रावर किंवा त्यांच्या उच्च किंवा खालच्या ग्रहावर जाऊन सुटू शकत नाहीत. म्हणून श्री ईशोपनिषदाचा असा सल्ला आहे की या अंधकारमय ब्रह्मांडातील कोणत्याही ठिकाणी जाण्याविषयी चिंता करू नये. त्याऐवजी त्यातून बाहेर पडून प्रकाशमय भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करावा. असे अनेक पाखंडी भक्त आहेत जे केवळ नाव आणि प्रसिद्धीसाठी धार्मिक होतात. अशा पाखंडी लोकांना या ब्रह्मांडातून बाहेर पडून वैकुंठात जाण्याची इच्छा नसते. भगवंताच्या पूजनाचे सोंग करून त्यांना आपली जगतातील स्थिती जशी आहे तशीच सांभाळून ठेवायची असते. नास्तिक आणि निर्वेशवादी प्रचारक अशा मूळ लोकांचे नेते होऊन नास्तिकवादाचा प्रचार करतात आणि त्यांना गहन अंधकारात पाठवतात. नास्तिक लोक उघडपणे भगवंताचे अस्तित्व नाकारतात व निर्विशेषवादी लोक भगवंताच्या निराकार किंवा अव्यक्त स्वरूपावर जोर देऊन नास्तिकांना पाठिंबा देतात. आतापर्यंत श्री ईशोपनिषदात आपल्याला असा एकही मंत्र आढळलेला नाही की जेथे भगवंतांना नाकारण्यात आले आहे. परंतु भगवंत इतर सर्वांपेक्षा अधिक वेगाने धावू शकतात असा उल्लेख आहे. जे इतर ग्रहांच्या दिशेने धावत आहेत ते निश्चितच व्यक्ती आहेत आणि जर भगवंत त्या सर्वांपेक्षा अधिक वेगाने धावतात, मग भगवंत निराकार कसे काय असू शकतात? भगवंतांना निराकार समजणे हे अज्ञानाचे दुसरे रूप होय व ते परमसत्याविषयी अपूर्ण संकल्पनेमुळे उत्पन्न होत असते. वैदिक आज्ञांचे उघड उल्लंघन करणाऱ्या निर्बुद्ध पाखंडी लोकांना आणि स्वतः भगवान असल्याचा दावा करणाऱ्यांना गहन अंधकारात प्रवेश करावा लागतो, कारण ते आपल्या अनुयायांची दिशाभूल करीत असतात. ज्या मूर्ख लोकांना वेदांचे काहीच ज्ञान नसते त्यांच्यासमोर हे निर्वेशवादी स्वतःला अवतार म्हणून घेतात. अशा मूर्खांकडे जर काही ज्ञान आढळलेच तर ते अज्ञानापेक्षा अधिक भयंकर असते. हे निर्विशेषवादी शास्त्रोक्त नियमाप्रमाणे देवांची सुद्धा पूजा करीत नाहीत. शास्त्रामध्ये काही विशिष्ट परिस्थितीत देवी देवतांच्या पूजनाची शिफारस केली आहे, परंतु त्याचबरोबर शास्त्रे असेही सांगतात की हे करण्याचीही काही गरज नाही. भगवद्गीतेत 7.23 स्पष्ट सांगितले आहे की देवतांची पूजा करून मिळणारे फळ
कायम स्वरूपाचे नसते. संपूर्ण भौतिक ब्रह्मांडच कायम स्वरूपाचे नसल्यामुळे या अंधकारमय भौतिक अस्तित्वात जे काही प्राप्त होते ते देखील अनित्यच असते. प्रश्न असा आहे की सत्य आणि नित्य जीवन कसे काय मिळवता येईल? केवळ भक्ती मार्गानेच प्राप्ती होत असते. भगवंत म्हणतात की जेव्हा एखादा भक्ती मार्गाने त्यांना प्राप्त करतो तेव्हा तो जन्म-मृत्यूच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो. ज्ञान आणि वैराग्य हे भगवत सेवेचे फळ आहे आणि भवबंधनातून मुक्तीचा मार्ग यावरच अवलंबून आहे. तथाकथित धार्मिकांना वास्तविक ज्ञानही नसते आणि भौतिक व्यवहारापासून विरक्तही नसते. कारण त्याच्यापैकी बहुतेकांना भवबंधनाच्या सोनेरी बेड्यात बद्ध होऊन कार्यांना धर्मतत्त्वे समजून त्यांच्या सावलीत खुशाल राहावेसे वाटते. उथळ धार्मिक भावनांचे प्रदर्शन करून जे भक्तीचा मानतात ते त्याच वेळी सर्व प्रकारची अनैतिक कार्य करीत असतात. अशा प्रकारे त्यांना आध्यात्मिक गुरु व भक्त म्हणून लौकिक मिळतो. या धार्मिक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांना अधिकृत आचार्यांबद्दल जे गुरु शिष्य परंपरेतून साधू असतात काहीच आदर वाटत नाही. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद्गीता 4.2 एवं परंपरा प्राप्तम हे सर्वश्रेष्ठ भगवत विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारेच प्राप्त होते आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या आचार्यांनी उपासना अनिवार्य आहे. या वैदिक आदेशांकडे ते दुर्लक्ष करतात. लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते स्वतः तथाकथित आचार्य होतात, परंतु स्वतः आचार्यांच्या नियमांचेही पालन करीत नाहीत. असे अधम मानव समाजातील सर्वात घातकी घटक आहेत. धार्मिक शासन नसल्यामुळे ते सरकारी नियमांच्या तावडीतून सुटतात, परंतु भगवंताच्या नियमांच्या कचाट्यातून ते सुटू शकणार नाहीत. भगवंताने भगवद्गीतेत 16.19 ते 20 स्पष्टपणे सांगितले आहे की धार्मिकतेच्या अवडंबनाखाली वावरणारे द्वेषी, मत्सरी व आसुरी लोक नरकाच्या सर्वात गहन गर्तेत फेकले जातात. हे पाखंडी केवळ इंद्रिय सुखाकरता केलेला बुवाबाजीचा धंदा संपला की ब्रह्मांडातील सर्वात नारकीय प्रदेशात जातील याची श्री ईशोपनिषद पुष्टी करते. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजी. तर या श्लोकामध्ये आपल्याला देवी देवतांची उपासना किंवा ब्रह्मजीची उपासना ही भगवंतांची उपासना यामधला फरक सांगण्यात आलेला. तर इथं दोन प्रकारची वेगवेगळी लोक आहेत ज्यांचं वेगवेगळं दोन लोक, एक आहेत जे मायावादी आहेत, जे भगवंतांना निराकार समजतात, आणि दुसरी आहेत जे देवी देवतांची उपासना करतात. समजू शकत नाही. अभ्यासखंडातला 14व्या अध्यायातला 30 श्लोक आहे. ब्रह्माजी प्रार्थना करतात, एव जीवन्ति सन्निचरितां भवदीयवार्तां स्थाने स्थिता श्रुतिगतां तनुवाङ्मनोऽग्निर्ये प्रायशो विततितो कुशैस्लोक्याम्. त्या भगवंतांना तिन्ही लोकात कुणीच जिंकू शकत नाही. ज्ञान मार्गाने किंवा कर्मकांडाने व्यक्ती भगवंतांना जाणू शकत नाही. आपल्याला साधू संतांच्या मुखातनं भगवंतांचे दिव्य लीलांचं श्रवण करायला पाहिजे. आणि असे श्रवण, भगवंतांचं दिव्य लीलांचं श्रवण कुठल्याही आश्रमात कुणीही करू शकतो. आणि तसं केल्याने ती व्यक्ती भगवंतांना आपलं करू शकतो.
त्यामुळे भगवंतांचे जे भक्त आहेत ते देवदेवतांचे उपासक तर होतच नाहीत. त्या व्यतिरिक्त ते तर ब्रह्मज्योतीची उपासना कधीच करणार नाही. आणि समजा जरी भक्तांनी देवदेवताची पूजा केली तरी त्यांचा उद्देश कसा असतो? ते भगवंतांचे प्रतिनिधी समजतात देवदेवतांना, आणि त्या देवदेवतांना ते प्रार्थना करतात की आम्हाला भगवंतांची कृपा द्या. ते देवदेवतांना स्वतःच भौतिक सुखासाठी ते प्रार्थना करत नाहीत. तर देवदेवतांना ते एकच प्रार्थना करतात की मला भगवंतांचं प्रेम प्राप्त हो, कृष्णाप्रती मला आकर्षण निर्माण हो. जसं आपण बघितलं वृंदावनात, तर गोपी सुद्धा भगवा कात्यायनी देवीची पूजा करतात. तर तुम्ही म्हणाल, अरे मग गोपी जर देवदेवतेची पूजा करू शकतात तर आम्ही पूजा केल्याने काय फरक पडणार आहे? आमच्या पूजेला का तुम्ही अडथळा करताय? तर त्याचं उत्तर असं आहे की गोपी जरी देवदेवतांची पूजा करत असल्या तरी त्यांचा उद्देश काय त्या पूजेचा? त्यांना घरात श्रीमंती किंवा शरीरामध्ये ताकद अशा गोष्टीची ते देवदेवतांना याचना करत नाहीयेत. तर ते देवदेवतांची पूजा करतात, त्यांना काय मागतात ते महत्वाचं. पूजा करतायत तर कात्यायनी ते काय मागतात? आणि देवी, हे महामाया, तू मोठी योगिनी आहेस, राजेश्वरी आहेस, कृपा करून आम्हाला नंदगोप शोध. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे नंद महाराजांचे, त्यांना आमचा पती म्हणून आशीर्वाद दे. ते आमचे पती असावेत, ते आमचे पती व्हावेत. तर ती अशी प्रार्थना करते. रुक्मिणी सुद्धा अंबिकाच्या मंदिरात जाऊन अंबिकेला प्रार्थना करते की कृष्ण माझा पती व्हावा. तर अशा प्रकारे आपण देवदेवतांना त्यांचा अपमान नाही करायचा, आपल्याला त्यांचा तिरस्कार नाही करायचा, पण आपल्याला त्यांच्याकडनं काय मागायला पाहिजे ते शिकलं पाहिजे. देवी देवतांना आपण भगवंतांचे प्रतिनिधी समजून त्यांना भगवंतांचं प्रेम आपल्याला द्यावं अशी प्रार्थना आपण जर करतोय तर त्या देवी देवतांची पूजा करणे याला काही अं, वाईट नाही म्हटले. पण जर देवदेवतांना आपण सर्व काही, ते जगाचे मालक आहेत, ते जगाचे चालक आहेत, ते जगाचे सर्व काही आहेत, अशा भावनांनी जर आपण त्यांना भौतिक सुखासाठी प्रार्थना करू तर ते अल्पमेधसानं, त्या व्यक्तीला म्हणलेली बुद्धी त्याची कमी आहे, अशी ती व्यक्ती. तर देवदेवतांची पूजा घरात तुला सुख वाढावं किंवा आपलं भौतिक ऐश्वर वाढावं यासाठी करणे हे चुकीचे. तर त्याच प्रकारे भगवंतांना समजू शकत नाही आपण. लोक समजत नाही भगवंतांना, त्यांचं काय महत्व आहे. तर अशा भगवंतांना न समजल्यामुळे त्यांची चुकीची धारणा होती. तर पहिलं काय ते काय समजतात भगवंतांना? भगवंत निराकार आहे. ठरवून घेतात. तर आता आपल्याला कळायला पाहिजे की भगवंत कोण आहे. तर प्रभुपाद या तात्पर्यामध्ये सांगतायत की भगवंत हे सर्व मराठ आहेत. त्यांना सर्व काही माहित आहे आणि ते स्वतंत्र आहे. आणि भगवंत कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत. आणि भगवंतापासूनच देवी देवता आणि साधू संत या सर्वांचे ते स्त्रोत आहे.
आणि भगवंत त्यांच्या भक्तांच्या प्रेमापोटी ते वृंदावनात परत अवतरित होते. तर हे भगवंतांचं जे साकार रूप आहे ते पूर्णपणे सूक्ष्म रूप आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि ज्या लोकांना भगवंताबद्दल माहिती नाहीये ते लोक भगवंत कोण आहेत असं प्रश्न विचारलं त्यांची उत्तरं वेगळे वेगळे येतात. तर काही जणांच्या मते भगवंत कोण आहेत? भगवंत निराकार आहे. असं मत असतं. आणि भगवंतांना दुसरे कोणत्याही प्रकारचे लोक जाणू शकत नाहीत. ते देवदेवतांचे उपासक आहेत. ती लोक भगवंतांना समजू शकत नाहीत. आणि तिसरे जे लोक आहेत जे स्वतःला भगवंत आहे असं समजतात असे धर्माचे जे आव आणतात धर्म ज्यांना समजला असं ते सांगतात आणि त्या लोकांचं धर्माचं आणि भगवंतांचं जे तत्व आहे तेच माहीत नसतं त्यांना. ते स्वतःलाच भगवान समजतात किंवा भगवंत निराकार असं समजतात. तर असे जे दांभिक साधू संत आहेत ती लोक भगवंतांना समजू शकत. तर निराकार भगवंतांच्या निराकाराची पूजा करणारी लोक समजू शकत नाहीत. आणि तिसरे जे आवून भुंदीगुरी करतात अशा लोकांना भगवंतांचं काही ज्ञान नसतं. निराकारवादी ते काय करतात ते भगवंतांना आपल्या मेंदूने समजण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांना जेव्हा भगवंत समजत नाहीत त्यांना भगवंतांचं ज्ञान होत नाही ते समजतात की भगवंत हे निराकार आहे त्यांना आकार नाही. आणि अशा प्रकारे ते नास्तिकवाद पसरवतात. त्यांचं हे जे मत आहे की भगवंत हे निराकार आहे ते किती चुकीचं आहे कशा प्रकारे चुकीचं आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे की भगवंत हे साकार आहेत त्यांच्यामध्ये गुण आहेत वेगवेगळे गुण आहेत. तर भगवंतांचं जे ब्रह्मज्योती आहे ती निराकार आहे पण भगवंतांना आकार आहे. ईश्वरनिषद मध्ये सुद्धा भगवंत हे परमपुरुष आहेत ह्याचीच पूर्ती केलेली. तर अशा प्रकारे भगवंत हे निराकार नाही. तर जर जे निराकारवादी आहेत ते लोक जर निराकार भगवंत आहेत असं समजून तर जर त्या निराकाराची उपासना करतील तर त्या लोकांना ब्रह्मज्योतीमध्ये प्राप्त होईल. ते ब्रह्मज्योती जास्तीत जास्त ते ब्रह्मज्योतीत जाऊ शकतात. जे भगवंतांना देवी देवता समजतात किंवा एखादं साधारण देवता समजतात तर अशा लोकांना भगवंत समजणं अवघड आहे. अशी देवदेवतांची जी उपासक आहेत जे भगवंतांना साधारण देवता समजतात त्यांना भगवंतांचं ज्ञान प्राप्त होत भगवंताप्रती जे ज्ञान आहे ते प्राप्त होत. तर ही जी लोक आहेत जे देवी देवतांची उपासना करतात ते कशासाठी उपासना करतात का बरं ते उपासना करतात. तर पहिलं उत्तर दिलेलं आहे की ते मूर्ख असतात त्यांना ज्ञान नसतं. आणि तिसरं आहे त्यांना इंद्रियतृप्ती करायची इच्छा असते आणि भक्तीमुळे इंद्रियतृप्तीची वासना हृदयातून निघून जाते. त्यामुळे ती लोक भक्ती मार्गाकडे न वळता त्यांची इंद्रियतृप्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते देवदेवताचं आणि अशा लोकांना तात्पुरती तात्पुरती त्यांना कष्टातून त्यांची मुक्ती होते पण ते या भौतिक जगाच्या बाहेर जात नाही. ते जास्तीत जास्त देवदेवतांच्या लोकांपर्यंत जातात किंवा जास्तीत जास्त ते ब्रह्मज्योतीपर्यंत जातात. तर याच्यात काय समस्या आहे. तर अशा प्रकारे जर जी लोक देवदेवतांची पूजा करतात
किंवा भगवंत निराकारक असे प्रार्थना करतायत, तर या लोकांना भौतिक जगातच ते सदैव राहतात. आध्यात्मिक जगाकडे वाटचाल करता येते. तर ही लोक जास्तीत जास्त वरची जी लोक आहेत, ब्रह्मलोक, तपलोक, जनलोक, महरलोक आणि स्वर्ग, गंधर्व लोक, या सगळ्या लोकांमध्ये ते जातात. तर देवदेवतांच्या उपासक देवदेवतांच्या लोकात जातात. आणि जे धर्माचं आवरण लोकांना फसवतात, अशी जी धर्मध्वजी लोक आहेत, ते या भौतिक जगातनं बाहेर पडत नाही. ते या भौतिक जगात इथंच त्यांना राहावं लागतं, कारण त्यांना भगवंताचं ज्ञान नसल्यामुळे ते भगवत धामात जाऊ शकत. आणि कधी कधी असे जे धर्मध्वजी लोक आहेत, ते स्वतःलाच भगवंतांचा अवतार असं घोषित करतात. आणि अशा प्रकारे ते शास्त्राचं विधिविधान जे आहे त्याचं ते उल्लंघन करतात. आणि अशी लोक जे स्वतःला देव समजतात, ही लोकांना देवदेवतांची तर उपासना करूच देत नाही. आणि असे जे हिंदू साधू संत किंवा जे काही अवतार आहेत, ते पापाच्या कार्यामध्ये संलग्न होतात. त्यांना भौतिक सुखामध्ये रुची असते. आणि अशा भौतिक सुखात रमलेल्या जे धर्मध्वजी लोक आहेत, आचार्यांना आदर देत नाही, किंवा ते भगवंतांनी दिलेले जे शास्त्र आहेत त्यांना सुद्धा ते मानत नाही. तर अशी जी लोक आहेत ते फार काळासाठी प्रवेश करतात, ते अंधकारात प्रवेश करतात. तर अशा प्रकारचे हे 3 उपासक आहेत, जे निराकारवादाची उपासना करतात, निराकाराची उपासना करतात, किंवा देवदेवतांची उपासना करतात, किंवा जे धर्मदेवचे लोक आहेत ते वगैरे असं काही मार्ग काढतात. अशी लोक या जगामध्ये गुंतून राहतात, त्यांना भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते. जर कोणाला भगवत धामात जायचं असेल, तर मार्ग काय भगवत धामात जाण्याचा? भगवंतांना शरण जाणे आणि त्यांच्या शास्त्रात दिलेल्या मार्गानुसार एका प्रामाणिक गुरूंचा आश्रय घेणे. तो प्रामाणिक गुरु हा शास्त्रानुसार प्रामाणिक असला पाहिजे, आणि तो शास्त्राचे नियम पालन करणारा असला पाहिजे. तर अशा प्रामाणिक गुरुचा कोणी शरण घेतला तर त्याला भगवंतांची कृपा प्राप्त होते. अन्यथा आपण जर देवदूतांची उपासना केली, त्यांचा जर आपण संग घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला या भौतिक जगातच आपण राहणार, गुरगुटीत राहणार. किंवा लोक जर ब्रह्मज्योतीत जाऊन विलीन होण्याचा विचार करतात, तर त्यांना सुद्धा तिथे सुख प्राप्त होत नाही. त्यामुळे जर आपल्याला या सर्व दुःखातून बाहेर पडायचं असेल, तर एकच मार्ग आहे की भगवंतांच्या शुद्ध भक्तांचं शरण घेणे, श्रील प्रभुपाद यांचा आश्रय घेणे, किंवा आपले गुरुजन आहेत जे आपले संप्रदायाचे गुरु आहेत त्यांचा आश्रय घेणे, किंवा आपले वरिष्ठ भक्त आहेत त्यांचा आश्रय घेणे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांची भक्ती करून आपल्याला भगवंतांचा आश्रय प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे जर आपण भगवंतांचा आश्रय घेतला, तर आपण या भौतिक जगाच्या बाहेर जाऊ शकतो. अन्यथा लोक उपासना करून किंवा मायावाद प्रकारे निराकाराची उपासना करून स्वतःला धर्मध्वजी समजून जरी ते भगवंतांची उपासना करत असेल, त्यांना वाटत असेल, तरी ते लोक या भौतिक जगातल्या दुःखाच्या जन्ममृत्यू जराव्याधी या चक्रातून ते बाहेर पडू शकत नाही. तर बाहेर पडायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे शुद्ध भक्ती, भगवंताप्रती अशी सेवा म्हणजे भक्ती आहे. आणि ती 9 प्रकारची, वेगवेगळी 9 प्रकारची अर्चना मंडळ, दास्य साध्य आत्मनिवेदन, श्रवणम कीर्तनम, अशा प्रकारे
हे जे भक्तीचे कार्य आपण करू तर आपण या भौतिक जगातल्या जंजाळातून बाहेर पडू शकतो. म्हटले जाते की सर्व कारणांचे कारण भगवंतांचे पूजन केल्याने एक प्रकारचे फळ मिळते, तर जे परमसत्य नाही आणि दुसऱ्या प्रकारचे फळ मिळते. हे सर्व त्या पुरुषाकडून ऐकले ऐकायला मिळते, ज्यांनी त्यांचे स्पष्टपणे वर्णन केले. जसं हरे कृष्णा तात्पर्य वाचक 13 नंबर श्लोक. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का? वाचा. या मंत्रामध्ये धीर पुरुषांकडून श्रवण करण्याची पद्धत मान्य करण्यात आली आहे. प्राकृत जगातील परिवर्तनामुळे विचलित न होणाऱ्या प्रामाणिक आचार्याकडून श्रवण केल्याशिवाय दिव्य ज्ञानाची गुरुकिल्ली लाभणे शक्य नाही. आपल्या धीर आचार्याकडून श्रुती मंत्र किंवा वैदिक ज्ञान श्रवण करणारे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु वैदिक शास्त्रात उल्लेख न केलेले काहीही प्रस्तुत करीत नाहीत. भगवद्गीतेत 9.25 मध्ये स्पष्ट सांगितले आहे की पितरांची पूजा करणारे पितृलोकात जातात. या जगात राहण्याची योजना आखणारे जडवादी लोक इथेच राहतात आणि सर्व कारणांचे परम कारण श्रीकृष्णाव्यतिरिक्त इतर कोणाचीही पूजा न करणारे त्यांचे अनन्य भक्त भगवद्धामात त्यांची प्राप्ती करतात. येथे श्री ईशोपनिषदातही अशीच पुष्टी केली आहे की विभिन्न प्रकारची पूजा केल्यावर विभिन्न प्रकारचे फळ प्राप्त होत असते. भगवंतांच्या पूजनाने आपण निश्चित भगवद्धामात त्यांची प्राप्ती करू. चंद्रदेव किंवा सूर्यदेवांसारख्या देवतांची पूजा केली तर निशंकपणे त्यांच्या ग्रहाची प्राप्ती करू आणि जर योजना आयोग काम चलावू राजकीय तडजोडींचे ओझे वाहून या अभद्र ग्रहावरच आपल्याला राहावयाचे असेल तर निश्चितच आपण तसेही करू शकतो. अधिकृत शास्त्रात असे कुठेही सांगितलेले नाही की काहीही करून किंवा कोणाचीही पूजा करून आपण शेवटी एकच उद्दिष्ट प्राप्त करू शकतो. असे मूर्खपणाचे सिद्धांत प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेबरोबर काही संबंध नसलेले स्वयंघोषित गुरु मांडतात. एक प्रामाणिक आध्यात्मिक गुरु कधीच म्हणणार नाही की सर्व मार्ग एकाच लक्ष्याकडे अग्रेसर करतात. तसेच स्वतःच्या मनाने देवी देवतांची भगवंतांची किंवा इतर कोणाचीही पूजा करून कोणीही त्या लक्ष्याची प्राप्ती करू शकतो. एका सामान्य मनुष्याला सुद्धा समजेल की एका विशिष्ट जागेचे तिकीट काढल्यानंतर आपण त्या ठिकाणीच पोहोचू शकतो. एखाद्याने कलकत्त्याचे तिकीट काढले असेल तर तो कलकत्त्यालाच जाईल, मुंबईला नव्हे. परंतु तथाकथित गुरु म्हणतात की कोणताही मार्ग अथवा सर्वच मार्ग आपल्याला परमध्येयाची प्राप्ती करून देतात. अशा प्रकारच्या तुच्छ लौकिक व तडजोडीच्या घोषणा ऐकून अनेक मूर्ख जीवांना भुरळ पडते आणि आत्मसाक्षात्काराच्या स्वनिर्मित पद्धतीने ते जीव गर्वाने फुगून जातात. या उलट वैदिक आदेश मात्र अशा पद्धतींना मान्यता देत नाही. जेव्हा जोपर्यंत एखाद्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून ज्ञान मिळत नाही तोपर्यंत त्याला खरे ज्ञान प्राप्त होत नाही. भगवद्गीतेत 4.2 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदु सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्यासारखे दिसते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण भूतलावर उपस्थित होते त्यावेळी भगवद्गीतेत वर्णिलेल्या भक्तियोगाच्या तत्वांना ग्लानी आली होती. म्हणून भगवंतांनी आपला सर्वात घनिष्ठ भक्त आणि सखा अर्जुन याच्यापासून पुन्हा गुरु शिष्य परंपरा सुरू केली होती.
भगवंतांनी अर्जुनाला स्पष्टपणे म्हटले भगवद्गीता 4.3 मध्ये की तो त्यांचा भक्त किंवा मित्र असल्यामुळे केवळ तोच भगवद्गीतेची तत्वे समजू शकत होता. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जो भगवंतांचा सखा आणि भक्त नाही त्याला गीता मुळीच समजणार नाही, किंवा जो अर्जुनाच्या पदचिन्हाचे अनुसरण करतो तोच भगवद्गीता समजू शकतो. सध्या या उदात्त संवादाचे अनेक भाष्यकार आणि अनुवादक आहेत. हे भाष्यकार भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांनी अर्जुनाला दिलेल्या आदेशाबद्दल काहीच जाणीत नाहीत. असे भाष्यकार भगवद्गीतेतील श्लोकाचे मनाप्रमाणे अर्थ लावतात आणि तिच्या नावाखाली अनेक तुच्छ सिद्धांत मांडतात. या भाष्यकारांचा श्रीकृष्ण किंवा त्यांचे शाश्वत धाम यापैकी कशावरही विश्वास नसतो. तेव्हा भगवद्गीतेचे स्पष्टीकरण ते कसे काय करू शकतात? श्रीकृष्ण भगवद्गीतेत 7.20-23 मध्ये स्पष्ट सांगतात की बुद्धी गमावलेले लोक शूद्र वरदानाकरिता इतर देवतांची पूजा करतात आणि शेवटी असा सल्लाही देतात की आपण सर्व धर्माचा त्याग करून केवळ त्यांनाच शरणागत गेले पाहिजे. भगवद्गीता 18.66 मध्ये जे सर्व पापातून मुक्त झाले आहेत केवळ तेच भगवंतावर अशी दृढ श्रद्धा दाखवू शकतात. बाकी सर्व लोक आपल्या अनधिकृत अशा तुच्छ पूजा विधींना घेऊन भौतिक स्तरावरच गिरट्या घालत राहतील व शेवटी सर्व मागे एकाच लक्ष्याकडे जातात. या चुकीच्या समजुतीमुळे खऱ्या मार्गापासून भ्रष्ट होतील. श्री ईशोपनिषदाच्या या मंत्रातील संभवात किंवा परम कारणाच्या पूजनाने हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. भगवान श्रीकृष्ण आदिपुरुष असून अस्तित्वातील प्रत्येक वस्तू त्यांच्यापासून उत्पन्न झाली आहे. भगवद्गीतेत 10.2 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात अहम सर्वस्य प्रभो मत सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तीकर्ता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. या ठिकाणी भगवंतांनी स्वतःविषयी वर्णन केले आहे. सर्वस्य प्रभो हे शब्द असे सूचित करतात की ब्रह्मा, विष्णू आणि शिवासहित सर्वांची उत्पत्ती श्रीकृष्णापासून होते. प्राकृत जगातील वरील 3 प्रमुख देवतांची उत्पत्ती भगवंतापासूनच होत असल्यामुळे भौतिक आणि आध्यात्मिक जगातील प्रत्येक वस्तू भगवंतापासून निर्मित होते असे समजले पाहिजे. अथर्व वेदात गोपाल तापनी उपनिषद 1.24 असे म्हटले आहे की ब्रह्मदेवाच्या आधी अस्तित्वात असणारे व ब्रह्मदेवांना वैदिक ज्ञान प्रदान करणारे तेच भगवान श्रीकृष्ण. त्याचप्रमाणे नारायण उपनिषदात श्लोक 1 मध्ये असे म्हटले आहे की त्यानंतर भगवान नारायणांना जीव उत्पन्न करावयाची इच्छा झाली. अशा रीतीने नारायणापासून ब्रह्मदेव प्रकटले. प्रजापतींची उत्पत्ती त्यांनी केली. इंद्राला निर्माण त्यांनीच केले. तसेच अष्टवसु, 11 रुद्र आणि 12 आदित्यांनाही त्यांनीच निर्माण केले आहे. असे नारायण हे श्रीकृष्णाचे पूर्णांश असल्यामुळे नारायण आणि श्रीकृष्ण एकच आहेत. नारायण उपनिषदात श्लोक 4 मध्ये पुढे असे म्हटले आहे की देवकी पुत्र श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहेत. श्रीपाद शंकराचार्य हे वैष्णव किंवा साकारवादी संप्रदायाचे नसून सुद्धा भगवान नारायण हेच परम कारण आहेत या गोष्टीचा स्वीकार करतात. अथर्व वेदात महा उपनिषद मध्ये असे म्हटले आहे की ज्यावेळी ब्रह्मा, शिव, अग्नी, जल, तारा, सूर्य किंवा चंद्र यापैकी कोणीच अस्तित्वात नव्हते त्यावेळी केवळ नारायण अस्तित्वात होते. भगवंत कधीही एकटे राहत नाहीत तर आपल्या इच्छेप्रमाणे सृष्टी निर्माण करतात. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी मोक्ष धर्म या शास्त्रात म्हटले आहे की मी प्रजापती आणि रुद्रांना निर्माण केले आहे. माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माझ्याविषयी पूर्ण ज्ञान नसते. वराह पुराणातही असे म्हटले आहे की नारायण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्यापासून चतुर्मुख ब्रह्मा आणि भविष्यात सर्वज्ञ झालेल्या रुद्राची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे सर्व वैदिक शास्त्रात सिद्ध करण्यात आले आहे की नारायण किंवा श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत. ब्रह्मसंहितेतही 5.1 मध्ये सांगितले आहे की सर्व जीवात्म्यांना आनंद देणारे आणि सर्व कारणांचे मूळ कारण असणारे श्रीकृष्ण गोविंद हेच भगवान आहेत.
खऱ्या विद्वानांना ही गोष्ट थोर साधूंकडून आणि वेदशास्त्रातील पुराव्यावरून जाणून घेता येते आणि म्हणून ते श्रीकृष्णांना सर्वेसर्वा जाणून त्यांचे पूजन करतात. ते केवळ श्रीकृष्णांचेच पूजन करीत असल्यामुळे त्यांना बुध किंवा खरे विद्वान म्हणतात. ज्यावेळी आपण धीर आचार्याकडून दिव्य संदेश श्रद्धा व प्रेमपूर्वक श्रवण करतो त्यावेळी श्रीकृष्ण सर्वेसर्वा आहेत या विधानाची सत्यता प्रस्थापित होते. ज्याला श्रीकृष्णावर श्रद्धा किंवा प्रेम नाही त्याला हे सोपे सत्य पटवून देणे शक्य नाही. श्रद्धाहीन लोकांना भगवद्गीतेत 9.11 मध्ये मूढ किंवा गाढव म्हटले आहे. धीर पुरुषाकडून पूर्ण ज्ञान न मिळाल्याने असे मूढ भगवंतांचा उपहास करतात. मायाशक्तीच्या भोवऱ्यात सापडून विचलित झालेला कोणीही आचार्य होण्यास योग्य नसतो. भगवद्गीता श्रवण करण्यापूर्वी कुटुंब आणि समाज यांच्यावरील स्नेहातिरेकामुळे भौतिक भोवऱ्यात सापडून अर्जुन विचलित झाला होता. त्यामुळे त्याला लौकिक जगातील परोपकारी अहिंसक मनुष्य व्हावयाचे होते. परंतु जेव्हा तो भगवंताकडून भगवद्गीतेचे वैदिक ज्ञान ऐकून बुध झाला तेव्हा त्याने आपला निर्णय बदलला आणि कुरुक्षेत्राच्या युद्धाची योजना आखणाऱ्या त्या भगवान श्रीकृष्णाचा तो भक्त झाला. आपल्या तथाकथित नातेवाईकाबरोबर युद्ध करून अर्जुनाने भगवंतांची पूजा केली आणि या रीतीने तो शुद्ध भक्त झाला. भगवद्गीता आणि श्रीमद भागवतातील वर्णन केलेल्या कृष्ण विज्ञानाच्या बारकाव्यांचे ज्ञान नसलेले मूर्ख लोक एका नकली कृष्णाची निर्मिती करतात. परंतु अर्जुनाने दाखविलेले नैपुण्य केवळ खऱ्या श्रीकृष्णाचे पूजन केल्यावरच शक्य आहे, नकली कृष्णाची पूजा केल्यावर नव्हे. वेदांत सूत्राप्रमाणे उत्पत्ती आणि स्थितीचे उगमस्थान म्हणजे संभूत. तसेच प्रलयानंतर जे काही उरते ते देखील संभूतच असते. जन्मद्यस्य यतः श्रीमद भागवत हे वेदांत सूत्र व त्याच लेखकाने व्यासदेव लिहिलेले स्वाभाविक भाष्य आहे. त्यात म्हटले आहे की सर्व उत्पत्तीचे उगमस्थान दगडाप्रमाणे निर्जीव नसून अभिन्न किंवा पूर्ण चेतनामय आहे. आदी पुरुष भगवान श्रीकृष्ण सुद्धा भगवद्गीतेत 7.26 मध्ये सांगतात की त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य संपूर्णपणे ज्ञात आहे आणि शिव ब्रह्मादी देवासहित कोणीही त्यांना पूर्णपणे जाणत नाही. भौतिक अस्तित्वाच्या लाटांचे तडाखे खाऊन त्रस्त झालेले अर्धशिक्षित आध्यात्मिक नेते निश्चित त्यांना पूर्णपणे जाणत नाहीत. संपूर्ण मानव समाजालाच पूज्य समजून ते काही तरी तडजोड करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना माहीत नसते की अशी पूजा केवळ कल्पनाच आहे, कारण अखिल समाज परिपूर्ण नाही. या आध्यात्मिक नेत्यांचा असा प्रयत्न म्हणजे झाडाच्या मुळात पाणी घालण्याऐवजी पानावर पाणी घालण्यासारखे आहे. मुळावर पाणी घालणे ही नैसर्गिक पद्धत आहे, परंतु असे संत्रस्त नेते मुळापेक्षा पानाकडे अधिक आकर्षित होतात. पानावर सतत पाणी ओतले तरी पोषणाच्या अभावी सर्व काही सुकून जाणार. श्री ईशोपनिषद आपल्याला असा सल्ला देते की झाडाच्या मुळावर पाणी घातले पाहिजे. झाडाचे मूळच अंकुराचे उगमस्थान असते. अखिल मानवतेच्या भौतिक देहाची सेवा करून त्यांची पूजा करणे कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही आणि अशी सेवा आत्म्याच्या सेवेपेक्षा निम्न आहे. कर्माच्या नियमाप्रमाणे निरनिराळ्या शरीराच्या जन्माचे मूळ कारण आत्मा असतो. वैद्यकीय सेवा, समाजसेवा आणि शैक्षणिक सुविधांनी मानव समाजाची सेवा करावयाची व त्याच वेळी कत्तलखान्यात मुक्या बिचाऱ्या प्राण्यांचे गळे कापावयाचे याला आत्म्याची सेवा म्हणताच येणार नाही. जीवात्मा सतत विभिन्न प्रकारच्या शरीरात जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी हे भौतिक दुःखे भोगत असतो. मनुष्य जीवनात जीवात्मा आणि भगवंताबरोबरचे विस्मृत नाते पुन्हा प्रस्थापित करून या जंजाळातून सुटण्याची एक संधी दिली जाते. संभूत किंवा परमपुरुषाची शरणागती कशी घ्यावी याचे तत्वज्ञान शिकविण्याकरता भगवंत स्वतः अवतरित होतात. पूर्ण प्रेम आणि शक्तीने भगवंतांचे पूजन करण्यास व त्यांना शरण जाण्यास शिकविणे हीच मानवतेची खरी सेवा होय. श्री ईशोपनिषदाच्या या मंत्राची हीच शिकवण आहे. या कलहाच्या युगात भगवंतांची पूजा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवत लीलांचे श्रवण कीर्तन करणे. परंतु मानसिक तर्क करणाऱ्या लोकांना या लीला काल्पनिक वाटतात, म्हणून ते लीलांचे श्रवण करण्यास तयार नसतात.
आणि भोळ्या भाबड्या जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याकरिता निरर्थक शाब्दिक गप्पा मारतात. श्रीकृष्ण लीलांचे श्रवण करण्याऐवजी असे नकली गुरु आपल्या अनुयायांना स्वतःचेच गुणगान करण्यास प्रोत्साहित करून स्वतःची जाहिरात करतात. आधुनिक काळात अशा पाखंडीची संख्या बरीच वाढली असून भोळ्या जनतेला अशा ढोंगी आणि नकली अवतारांच्या अपवित्र प्रचारापासून वाचवणे म्हणजे शुद्ध भगवत भक्तासमोर एक मोठी समस्या होऊन बसली आहे. आदिपुरुष भगवान श्रीकृष्णाकडे सर्व उपनिषदे अप्रत्यक्षरित्या लक्ष वेधतात, परंतु सर्व उपनिषदांचे सार असलेली भगवद्गीता सरळ त्यांच्याकडेच अंगुली निर्देश करते. म्हणून भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतातून श्रीकृष्णाचे यथारूप श्रवण करावे. तसे केल्याने आपले मन सर्व अभद्र गोष्टीपासून शुद्ध होते. श्रीमद भागवतात 1.2.17 मध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या लीला श्रवणाने भक्त भगवंतांचे लक्ष वेधून घेतो. प्रत्येकाच्या हृदयात स्थित भगवंत या भक्ताला योग्य मार्गदर्शन करून मदत करतात. भगवद्गीता ही 10.10 मध्ये पुढील शब्दात याची पुष्टी करते. ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. भगवंतांच्या आंतरिक मार्गदर्शनामुळे भक्ताच्या हृदयातील रज तम गुणापासून उत्पन्न झालेले सर्व अभद्र नष्ट होतात. अभक्त नेहमीच रज तम गुणाच्या प्रभावाखाली असतात. रजोगुणी मनुष्य भौतिक लालसेपासून मुक्त होऊ शकत नाही आणि तमोगुणी मनुष्य तो कोण आहे किंवा भगवंत कोण आहे ते जाणत नाही. म्हणून रज किंवा तम गुणाचा प्रभाव असताना आत्मसाक्षात्कार होण्याची शक्यताच नसते. मग भले ते धार्मिकपणाचे कितीही सोंग आणतो. भगवत कृपेने भक्त हा रज आणि तम गुणापासून मुक्त होऊ शकतो. अशा प्रकारे एक भक्त पूर्ण ब्राह्मणत्वाचे लक्षण अर्थात सत्वगुणाची प्राप्ती करतो. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर एखाद्याने भक्तियोगाच्या मार्गाचे अनुसरण केले तर कोणीही ब्राह्मण होऊ शकतो. श्रीमद भागवतातही 2.4.12 मध्ये म्हटले आहे की किरातहुनांध्र पुलिंद पुलकशा अभीर शुंभा यवना खसादया येन्नेच पापा यदपाश्रया शुद्धांती तस्मै प्रभा विष्णवे नमः. नीच कुळात जन्मलेली कोणतीही व्यक्ती भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध होऊ शकते, कारण भगवंतांचे सामर्थ्य अद्वितीय आहे. ब्राह्मणत्वाचे गुण संपादन केल्यावर मनुष्य सुखी होतो व भगवत भक्तीकरिता उत्साहित होतो. भगवत विज्ञान त्याच्या समोर आपोआप प्रकट होते. ते प्रकट झाल्यावर तो हळूहळू भौतिक आसक्तीतून मुक्त होत जातो व त्याचे संशयखोर मन भगवत कृपेने स्फटिकासारखे स्वच्छ होते. ही अवस्था प्राप्त होताच तो मुक्त होऊन पदोपदी भगवंताचे दर्शन करू शकतो. या मंत्रानुसार संभवची ही पूर्णावस्था होय. हरे कृष्णा. तर गेल्या श्लोकामध्ये आपण बघितलं की जी लोक भगवंतांना चुकीच्या रीतीने समजतात त्यांची गती वेगवेगळी आहे. तर कशी त्यांची गती वेगळी आहे? जे भगवंतांना निराकार समजतात ते ब्रह्मज्योतीत विलीन होतात. जे भगवंतांना देवी देवता समजतात किंवा देवदेवतांना जे भगवंत समजतात अशा लोकांना देवदेवतांच्या लोकात जायला मिळतं आणि ते देवदेवतांचे लोक हे काय आहेत? नश्वर आहेत. आणि तिसरे जे स्वतःला भगवंत आहे असं घोषित करतात. तर असे लोक आणि त्यांचे जे अनुयायी आहेत ते तिन्ही पण नरक लोकांची यातना तिन्ही प्रकारचे जे उपासक आहेत ते भगवंतांना समजू शकत. आता जो हा श्लोक सांगितलाय यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेले की खरा मार्ग काय भगवंतांना समजण्याचा.
त्यांची जी उपासना आहे ते काय आहे, ते या श्लोकात आपल्याला सांगत आहे. तर कृष्ण भगवंत हे सर्व कारणांचे कारण आहेत, त्यामुळे त्यांना संभवत म्हटलेले. त्यांच्यापासून सर्व काही घडतं, त्यांना संभवत म्हटलं जातं. आणि असे भगवंत यांना जर समजायचं असेल आपल्याला, तर एका प्रामाणिक गुरूंचा आपण आश्रय घेतला पाहिजे. आणि तो गुरु हा परंपरेतनं आलेला असला पाहिजे आणि धीर असला पाहिजे. तर अशा धीर आणि संप्रदायात येणाऱ्या गुरूंचा जेव्हा आपण आश्रय घेतो, तर त्यांच्याद्वारे आपल्याला जे मार्ग प्राप्त होतो आध्यात्मिक उपासना करण्याचा, ती व्यक्ती भगवंतांकडे जाऊ शकते आणि भगवंतांचं धाम प्राप्त होऊ शकते. तरी अशा मार्गदर्शनाखाली, प्रामाणिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जी उपासना केली जाते, त्याचं फळ आहे भगवंतांचं दिव्य धाम. ते या श्लोकात आपल्याला शिकवण्यात आले. तर या श्लोकामध्ये प्रभुपाद 11 मुद्द्यावरती आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. पहिला मुद्दा प्रभुपाद समजवत आहेत की कुणाकडनं आपण भगवंतांना समजून घ्यायला पाहिजे. आपण कुणालाही पूजा करायला नाही पाहिजे. भगवंतांना सोडून अन्य कोणत्याही देवदेवतांना उपासना करायला नाही पाहिजे. का ते करायला नाही पाहिजे, त्याच्याबद्दल प्रभुपाद समजावतात. त्याच्यानंतर जर कोणी व्यक्ती देवदेवतांची उपासना करते, तर प्राप्त होते, त्याच्याबद्दल प्रभुपादांनी समजावलेले. चौथा मुद्दा प्रभुपाद समजावत आहेत की खरी भगवंतांची उपासना काय आहे, त्याच्याबद्दल प्रभुपाद समजावत आहेत. की मी समाजसेवा करतो, ती सुद्धा भगवंतांना प्राप्त होईल. असं जर कुणाच्या मनात असेल, तर ही जी मानव सेवा केल्याने काय होतं त्याच्याबद्दल प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 6वा मुद्दा प्रभुपाद समजावून सांगतायत की कशा प्रकारे भगवंतांची खरी उपासना केली पाहिजे, ती आराधना करण्याचा मार्ग आहे, ते प्रभुपाद सांगतायत. त्यानंतर भगवंतांची उपासना करण्यामागचं आपलं समज काय असली पाहिजे, कोणत्या समजुतीने आपण भगवंतांची पूजा करतोय, त्यांची आराधना करतो. आणि अशी आराधना, हा 7वा मुद्दा. 8वा मुद्दा आहे की भगवंतांची आराधना करायला कोण पुढे येत नाही, आराधनाचा त्याग करतो. आणि 9वा मुद्दा प्रभुपाद समजून सांगतायत, तर मग कोणत्या प्रकारे आपण भगवंतांची खरी आराधना करू शकतो. आराधना केल्याने काय फायदा होतो. आणि मग 11वा मुद्दा प्रभुपाद समजावून सांगतायत की त्याची पुरावे काय, खरी आराधना करण्याची पुरावे काय. तर आपण आता एक एक मुद्द्यावरती चर्चा करू. तर भगवंतांना खरा प्रकारे कशा प्रकारे आपण समजायला पाहिजे, तर भगवंतांना समजण्याचा खरा आहे एका प्रामाणिक आचार्यांचा आश्रय घेणे. आणि ह्या जे प्रामाणिक आचार्य आहेत, त्यांना धीर म्हटले गेलेले आहे, त्यांच्याकडनं भगवंतांची भक्ती करण्याचा आपण श्रवण करायला पाहिजे. त्यांच्याकडनं आपण आदेश उपदेश श्रवण करायला पाहिजे. अशा प्रामाणिक आचार्याकडनं जेव्हा आपण ऐकू, त्यावेळेस आपण भगवंतांना समजू शकतो. तर का या प्रामाणिक गुरुकडनंच का आपण शिकायला पाहिजे, तर प्रभुपाद सांगतायत की ही जी प्रामाणिक गुरु आहेत, ते स्वतःच्या मनाने काहीतरी मनोकल्पित अशी भक्तीचे मार्ग आपल्याला ते शिकवत नाही.
तर हे गुरु सुद्धा पूर्ण शास्त्रांचा सार काढून ते आपल्यासमोर प्रस्तुत करतात. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण त्याप्रमाणे गुरुकडनं ते ज्ञान प्राप्त करतो त्यावेळेस आपल्या मनातले सर्व जे अंधकार आहे ते सर्व नष्ट होतं आणि आपण भगवंतांच्या भक्तीकडे वळू शकतो. मग दुसरा मुद्दा आहे की मी दुसऱ्या कुणाची तरी पूजा करेन, कारण सर्वच मार्ग भगवंताकडेच घेऊन जातात. जसं मायावादी लोक श्लोक करतात आकाशाम पतितम तोयम शांती समुद्रे, तसं सर्व देवांची पूजा केली तर वासुदेवाची पूजा होते असं ते म्हणतात. जसं आकाशातनं पाऊस पडल्यानंतर शेवटी पाणी तर समुद्रातच जाणार आहे. तर ते काय म्हणतात की कुठल्याही देवाची पूजा करा, शेवटी ते पूजा भगवंताकडे जाणार, असं ते त्यांचं असं तत्वज्ञान ते आपल्याला सांगतात. पण ही खरी उपासण्याची पद्धत आहे. जर आपण देवदेवतांची पूजा करू तर आपण देवलोकात जाऊ, तर हा देवीदेवांची उपासना करणं सुद्धा लाभदायक आहे. किंवा कुठला जर मनुष्य स्वतःला देव समजत असेल आणि तो जर भगवंत आहे असे घोषित करत असेल आणि अशा मूर्ख व्यक्तीची आपण जर पूजा केली आणि त्याला भगवंत समजून त्यांची आराधना केली, तर तो जो नरकात जाईल त्या नरकात त्याचे जे अनुयायी आहेत ते पण जातात. त्यासाठी प्रभुपाद इथं उदाहरण देत आहेत की जे काही शास्त्राच्या विरुद्ध कुणी कशाही प्रकारे काम करते, हे शास्त्र विस्तृत वर्तते कामकारक, जे शास्त्राचा त्याग करून स्वतःच्या मनाने काहीही उपासना करतात त्या लोकांना सुख मिळणं अशक्य. त्यासाठी प्रभुपाद एक उदाहरण देत आहेत की कुणी जर मुंबईचं तिकीट काढलं असेल, त्याचं जर कलकत्त्याचं तिकीट असेल तर तो मुंबईला जाईल का? जर आपण कलकत्त्याच्या ट्रेनमध्ये बसलो, आझादीमध्ये बसलो, तर आपल्याला ती ट्रेन मुंबईला नेईल का? नाही नेणार. त्या प्रकारे जर आपण देवदेवता किंवा भौतिक जे तथाकथित भगवान अशा लोकांची जर उपासना केली तर आपण भगवत धामात जाऊ शकतो का? जाऊ शकतो. कारण चुकीची जर आपण आराधना केली तर आपल्याला चुकीचं फळ प्राप्त होणार. त्यामुळे अशा प्रकारे जर चुकीची आराधना करू तर व्यक्ती त्यामुळे अशा प्रकारे आपण चुकीची देवदेवतांची आराधना करायला नाही पाहिजे किंवा आपल्याला जे स्वतःला भगवान आहेत असं घोषित करणं, जे स्वयंघोषित भगवान आहेत त्या शरण घ्यायला नाही पाहिजे. पद्धत काय भगवंताची आराधनाची खरी पद्धत काय? तर भगवंतांची खरी आराधना करण्याची जी पद्धत आहे त्याचं उदाहरण आपल्याला गीतेत भगवंत सांगतात. सांगतायत की मला जो जाणतो तो माझा नमस्कार करतो, माझी आराधना करतो आणि अशा प्रकारे तो माझ्याबद्दल श्रवण करतो आणि माझी 9 पद्धतीने माझी भक्ती करतो आणि असा भक्त प्रसन्न करणं काय किंवा भगवंतांचे या जगात जे बाकीचे जीव आहेत त्यांची उपासना केलं तर काय सारखंच आहे. खरी उपासना म्हणजे काय? माधव सेवा म्हणजे मानव सेवा असं ते म्हणतात. तर ती लोक समाजसेवेला जास्त प्राधान्य देतात. भक्ती करण्यापेक्षा त्यांना वाटतं की हे असे दगडाची पूजा करण्यापेक्षा आपण जे हाडामासाची लोक आहेत त्यांची पूजा करायला, त्यांना आपण मदत करायला पाहिजे. तर अशी जे समजतात त्यांना माहित नाही की खरी भक्ती काय, खरं समाज कल्याण काय, खरं लोकांचं कल्याण कशात आहे. जर लोकांना भूक लागली म्हणून खाऊ घालण्यासाठी आपण जर अन्नछत्र उघडलं, त्यांची भूक तर कधी मिटणारी नाही.
कुणाला घर राहिलं नाही तर आपण त्यांच्यासाठी घर दिलं तर त्यांचं आसरा त्यांना तो कायमचा राहणार नाही. त्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करू पण त्या मृत्यूच्या जबड्यातनं ते काही बाहेर पडू शकत नाही. तर अशा लोकांप्रती आपण जर सद्भावना जर आपल्या मनात असेल उपदेश दिला पाहिजे. कारण भगवंतांची जर उपासना कोणी करेल भगवंतांची भक्ती कोणी करेल तर तो सर्व प्राणी मात्रांना खऱ्या प्रकारे त्यांना सुख देऊ शकतो. जसं जर झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर ते पाणी आपोआप फळांना फांद्यांना फुलांना सर्वांना प्राप्त होतं. त्या प्रकारे कृष्ण जे या संसाराचे मूळ आहेत जे सर्व सर्व जीवांचे मूळ आहेत सर्व सृष्टीचे स्रोत आहेत तर अशा भगवंतांना जेव्हा आपण संतुष्ट करतो त्यावेळेस सर्व जीव संतुष्ट होतात. तर याचं उदाहरण भगवंत प्रभुपाद सांगतायत की कशा प्रकारे जेव्हा अर्जुनाला कळालं की खरं जर सुख पाहिजे असेल तर भगवंतांची आराधना करायला पाहिजे. हे ज्ञान जेव्हा अर्जुनाला भगवंताकडनं प्राप्त झालं गीता प्राप्त होण्याच्या आधी कशी होती तो पूर्णपणे गोंधळलेला होता आणि त्याला आपल्या परिवाराप्रती आसक्ती होती आणि तो समाजसेवा करण्याचा उदात्त विचार त्याच्या मनात होता. पण जेव्हा भगवंतांनी त्याला उपदेश केला गीता उपदेश केला आणि तेव्हा त्याच्या मनातलं जे मोह आहे जे जे दौर्बल्य आहे त्याला नष्ट केलं भगवंताने. त्याच्यानंतर अर्जुन काय झाले ते बुद्धिमान झाले आणि त्यांनी आपला निर्णय बदलला. ते पूर्वी युद्ध करायला तयार होते पण आता ते युद्ध करायला तयार होते. त्यांनी भगवंतांना शरण गेले भगवंतांचा आश्रय स्वीकार केला आणि त्यांच्या प्रसन्नतेसाठी त्यांनी युद्ध केले. तर हा बदल आहे जेव्हा आपण भगवंतांचे लीला भगवंतांच्या शुद्ध भक्तांना भगवंतांचे तेव्हा समजावून घेतो त्यावेळेस आपल्या जीवनातले जे काही मोह माया आहे किंवा जे काही आपल्या जीवनातले दुःख आहेत ते नष्ट होऊन जातात. उपासना करण्यामागचं जे तत्व आहे ते असं आहे की भगवंत हे सर्वांचे स्रोत आहेत. ईश्वरा परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण ममेवांशजी विलोके जीवभूत सनातन. तर भगवंत हे आधी स्रोत आहेत तर त्यांची उपासना करणं हे आपल्याला शास्त्रांद्वारे त्याचं ज्ञान प्राप्त होईल. बरोबर भगवंत काय आहेत अभिज्ञ आहेत म्हणजे त्यांना सर्व काही माहिती आणि असे जे भगवंत आहेत जे पूर्ण पुरुषोत्तम आहेत त्यांची आराधना आपल्याला करायला पाहिजे. जेव्हा आपण भगवत तत्व जाणू म्हणजे कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत असं जेव्हा समजू आपण त्यांच्या आश्रित आहोत भगवंत आपले खरे आधार आहेत तेव्हा व्यक्ती भगवंताकडे त्यांची उपासना करण्यासाठी त्यांची आराधना करण्यासाठी त्यांची भक्ती करण्यासाठी तो व्यक्ती वळेल. हे जेव्हा भगवंतांचं आपल्याला महत्व कळेल त्यांची महानता कळेल त्यावेळेस आपण त्यांची आराधना करण्यासाठी त्यांची भक्ती करण्यासाठी आपण वळतो. कोणती व्यक्ती आहे जी भगवंतांची आराधना करण्यासाठी नकार देते तर भगवंतांची आरती विग्रहांची सेवा किंवा भगवंतांचा भक्ती मार्ग कोण अस्वीकार करतो तर इथं प्रभुपाद सांगतायत अश्रद्धालू आहे त्यांच्या हृदयात श्रद्धा नाही आणि दुसरे जे मूर्ख आहेत ज्यांची मती एक काढण्यासारखी झालेली आहे अशी लोक भगवंतांना शरण जात नाही. तर ते लोक काय करतात ते भगवंतांना साधारण मनुष्य समजतात आणि त्यामुळे ते भगवंतांचा उपदेश
स्वीकारण्यास तयार नसतात. तर अशी जी लोक आहेत जे भगवंतांच्या भक्ती मार्गाचा त्याग करतात, त्यांना प्रामाणिक गुरुकडनं ज्ञान प्राप्त न झाल्यामुळे ती लोक भगवंतांची आराधना करण्यासाठी पुढे येतात, ते नकार देतात. तर मग खरी भगवंताची आराधना कशा प्रकारे आपण करतो? तर खरी भगवंतांची आराधना आपण जेव्हा साधू संतांकडनं भगवंताबद्दल ऐकू, त्यांचं नामस्मरण जेव्हा करू, तेव्हा आपलं हृदय भगवंतांची दिव्यलीला ऐकून हृदय शुद्ध होईल. प्रायशबदृश्य नित्यम भागवत सेवा आहे. जेव्हा आपण भगवंतांची नित्य सेवा करतो, त्यांचं भागवत लीला श्रवण ऐकतो, त्यावेळेस हृदय अभद्राणी विधुनती स्वस्त. तर आपल्या हृदयातले जे कल्मश आहेत ते सर्व दूर जातात. तर अशा प्रकारे जर भगवंतांची लीला श्रवण आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला एका प्रामाणिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. तर जेव्हा आपण प्रामाणिक गुरूंचा आश्रय घेतो तर त्यावेळेस आपल्याला त्या प्रामाणिक गुरूकडनं भगवंतांची खरी महानता कळते. आपल्याला भक्ती कशी करावी याचा उपदेश प्राप्त होतो. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा गुरूंच्या आदेशाखाली आपण जेव्हा भक्ती मार्गात जोडतो त्यावेळेस आपली खरी आराधना आहे ती योग्य आराधना आपण भगवंतांची करतो. तर अशी भगवंतांची दिव्य आराधना कुणी करतो तर त्याला काय भगवंत मदत करतात? तेषां दुःखानां भजतां ते दुःखं तदा निवृत्ती गमतं येन मां भूयन्ते ते. असे घेऊन भगवंतांच्या प्रती शरणागत होते त्या व्यक्तीला भगवंत मदत करतात. त्याच्या हृदयात भगवंत परमात्मा रूपाने आहेत तर ते भगवंत त्याला भक्ती मार्गामध्ये आणखी गंभीर होण्यासाठी प्रोत्साहन देतात. आणि त्याच्या हृदयातले जे काही वासना आहेत त्याला भगवंत नष्ट करतात. तर अशा प्रकारे भगवंत त्या व्यक्तीला तमोगुणातनं रजगुणातनं बाहेर काढून त्याला सत्वगुणाकडे जगण्यासाठी त्याला प्रोत्साहित करतात. आणि असा जो भक्त आहे जो सत्वगुणात भगवंताची आराधना करून तो सद्गुणामध्ये येतो ती व्यक्ती भगवत भक्ती चांगल्या प्रकारे करू शकते आणि ती भक्ती पुढं सत्वगुणात ती विशुद्ध सत्वगुणाकडे वळू शकते. याचं उदाहरण प्रभुपाद आपल्यासमोर प्रस्तुत करतायत भागवतमच्या 2ऱ्या स्कंदातल्या 4थ्या अध्यायाचा 18 श्लोक. विराटहूनाम्रपुलिंदपुलिकषा आधीरशुंभाय प्रसादया वन्ये च पापाय पादश्रयाश्रया शुद्धेन तस्मै प्रभविष्णवे नमः. तर हे कुठल्याही खालच्या जातीची व्यक्ती असो कितीही पतित व्यक्ती असो त्याने जर एका प्रामाणिक गुरूंचा आश्रय घेतला आणि त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जर भक्ती केली तर तो शुद्ध होऊन आपल्याला जर आत्ताच्या काळात बघायचं असेल तर श्रील प्रभुपादांनी अशा लोकांना जे मायेच्या अधिकारामध्ये जखडून पडले होते असे तमोगुणी रजगुणी लोकांना प्रभुपादांनी भक्ती मार्ग देऊन त्यांचं हृदय शुद्ध करून त्यांना भगवंतांचे परम श्रेष्ठ भक्त सांगितलेले ते फक्त त्यासाठी नाहीये हे खरं आहे. त्यामध्ये आपल्याला विश्वास लागेल. तर हे फक्त बोलायसाठी म्हणून बोलत नाही शास्त्र. तर हे आपल्या जीवनात आपण उतरवू तर त्याचं फळ प्राप्त होणार आहे. जी व्यक्ती भगवंताची भक्ती करते ती व्यक्ती सुखी असते आणि ती व्यक्ती सदैव भगवंतासाठी काही ना काही प्रयत्न करण्यासाठी तत्पर असते. तेषां प्रापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमो विमुक्ता भजन्ते मां कृतज्ञता.
तर अशी भक्त ज्यांचे हृदय भगवंतांना शरण गेल्यामुळे शुद्ध झालेले, ती लोक भगवंतांची भक्ती एकदम तर अशा प्रकारे खरी भगवंतांची जर आपण भक्ती करू तर त्या भक्तीद्वारे आपल्याला भगवंतांचं धाम प्राप्त होईल असं या श्लोकात आपल्याला सांगितले. आणि इथं प्रभुपादांनी भरपूर वेगवेगळ्या अध्याय वेगवेगळ्या शास्त्राची इथं आपल्याला पुरावे पण दिले. गोपाल उपनिषद किंवा ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्मसंहिता अशी अनेक अनेक प्रभुपादांनी इथं वेगवेगळ्या शास्त्रांचा उल्लेख केलेला आहे. तर त्या शास्त्रात सुद्धा आपण जाणू शकतो की आपण भगवंतांची भक्ती करायला पाहिजे. आणि जी व्यक्ती भगवंतांची भक्ती करायला तयार होते आणि ती भगवंतांची भक्ती करण्यासाठी प्रयत्न करते, एका प्रामाणिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जी व्यक्ती भगवंतांची भक्ती करण्याचा अहोरात्र प्रयत्न करते, त्या व्यक्तीला इथं म्हटले दूत. ती व्यक्ती खरं बुद्धिमान आहे. तर अशा प्रकारे इथं भगवंतांना जाणण्याचा योग्य मार्ग तो म्हणजे भगवंतांचे जे आश्रित साधू संत आहेत, धीर पुरुष जे भगवंतांनी भक्त आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण भगवंतांची आराधना करू त्यावेळेस आपल्याला भगवंतांचे धाम अवश्य प्राप्त होईल. असे या श्लोकात आपल्याला समजवण्यात आलेले. त्यांच्या व्यस्तत्वेत वेदोभयं सह विनाशेन मृत्युं श्रीकृष्ण आणि त्यांचे तितकेच नाव, रूप, गुण व लीला आणि अनित्य देवता, मनुष्य व पशूंचा समावेश असलेले भौतिक प्राकट्य या दोन्ही गोष्टी आपण पूर्णपणे जाणल्या पाहिजे. या जाणल्याने आपण मृत्यू व अनित्य भौतिक प्राकट्यावर विजय मिळवू शकतो आणि भगवंतांच्या नित्य धामात जाऊन आनंद व ज्ञानाचे शाश्वत जीवन हरे कृष्ण. नेसतो. तात्पर्य: ज्ञानाच्या तथाकथित प्रगतीच्या नावावर मानवी संस्कृतीने अंतराळयानाने व अणुऊर्जेसारख्या अनेक वस्तू निर्माण केल्या आहेत, तरी सुद्धा लोकांना मरावे लागणार नाही, जन्म घ्यावा लागणार नाही, वृद्ध व्हावे लागणार नाही की व्याधीग्रस्त व्हावे लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यास ही संस्कृती असमर्थ ठरली आहे. जेव्हा एक बुद्धिमान मनुष्य एका तथाकथित शास्त्रज्ञांसमोर वरील क्लेशांसंबंधी प्रश्न विचारतो तेव्हा तो चालाखीने उत्तर देतो की विज्ञान प्रगतीपथावर आहे आणि अखेर ते मृत्यू, म्हातारपण आणि रोगापासून मनुष्याची कायमची सुटका करणारच. अशी उत्तरे शास्त्रज्ञांचे भौतिक जगाबद्दलचे असणारे घोर अज्ञानच दाखवितात. भौतिक प्रकृतीमध्ये प्रत्येक जण जडत्वाच्या कठोर नियमांनी बद्ध आहे. जन्म, वृद्धी, स्थिती, प्रजोत्पादन, क्षय आणि शेवटी मृत्यू या 6 अवस्थांतून प्रत्येकाला जावे लागते. भौतिक प्रकृतीच्या संसर्गात असलेला कोणताही जीव या परिवर्तनाच्या 6 नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. म्हणून कोणीही, मग तो देवता असो, पशु असो किंवा वनस्पती असो, या भौतिक जगात चिरायू होऊ शकत नाही. वेगवेगळ्या अवनीतील जीवांची वेगवेगळी आयु मर्यादा असते. या भौतिक ब्रह्मांडातील प्रमुख जीवात्मा ब्रह्मदेव लाखो कोट्यावधी वर्ष जगतो, तर एक लहानसा किडा काही तासांकरता जिवंत राहतो. परंतु भौतिक जगात कोणीही चिरकाल जगू शकत नाही आणि विशिष्ट परिस्थितीत वस्तू निर्माण होतात, त्या काही काळ टिकतात आणि जर जगल्या तर वाढतात, प्रजोत्पादन करतात, पुढे क्रमशः क्षय होतो आणि शेवटी विनाश होतो, नाहीशा होतात. या नियमाप्रमाणे अनेक ब्रह्मांडातील लक्षावधी ब्रह्मदेवांनाही आज ना उद्या मरावे लागते. म्हणून या संपूर्ण ब्रह्मांडालाच मर्त्यलोक म्हणतात. लौकिक शास्त्रज्ञ आणि राजकारणी लोकांना या जागेलाच मृत्यूरहित करायचे आहे, कारण त्यांना मृत्यूरहित अशा दिव्य प्रकृतीविषयी काहीच माहिती नाही. याचे कारण म्हणजे परिपक्व अशा दिव्य अनुभूतींनी भरलेल्या वैदिक शास्त्रांविषयीचे त्यांचे अज्ञान होय. पण दुर्दैवी आधुनिक मनुष्य वेद, पुराणे व इतर शास्त्रावर ज्ञान घेण्याचा विरुद्ध आहे. विष्णू पुराणात 6.7.61 असे म्हटले आहे की विष्णू शक्ती ही परा प्रोक्ता क्षेत्रज्ञाख्या तथा परा अविद्या कर्म संज्ञान्या तृतीया शक्ती दिश्यते. भगवान विष्णूकडे परा म्हणजे श्रेष्ठ आणि अपरा गौण नावाच्या भिन्न शक्ती आहेत. जीवाचे पराशक्ती आहेत आणि सध्या आपण
ज्या भौतिक शेतीत गुंतून पडलो आहोत तिला अपराशक्ती म्हणतात. या अपराशक्तीतून भौतिक सृष्टी उत्पन्न होते व ही शक्ती जीवांना अज्ञानाने अविद्या आवृत्त करून सकाम कर्म करण्यास भाग पडते. या भौतिक अपराशक्ती आणि जीवात्म्यांशिवाय भगवंताच्या पराशक्तीचा आणखी एक अंश असतो, ती पराशक्ती म्हणजेच नित्य मृत्यूरहित असे भगवत धाम होय. परस्त स्मानु भावो अन्यो व्यक्तो व्यक्तात्म सनातनः या सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यती. भगवद्गीतेत 8.20 या धामाचे वरील प्रमाणे वर्णन केले आहे. सूर्यचंद्र आणि शुक्रासहित ऊर्ध्व, मध्य आणि अधः असे सर्व ग्रहलोक संपूर्ण ब्रह्मांडात विखुरले आहेत. ब्रह्मदेव जिवंत असेपर्यंत हे ग्रह अस्तित्वात राहतात, परंतु काही अधोलोक ब्रह्मदेवांचा एक दिवस संपला की नष्ट केले जातात. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पुन्हा निर्माण केले जातात. ऊर्ध्वलोकात काळाचे मोजमाप वेगळ्या रीतीने केले जाते. बऱ्याच ऊर्ध्व ग्रहांवर आपले एक वर्ष म्हणजे त्यांचे केवळ 24 तास किंवा एक दिवस आणि रात्र. पृथ्वीवर सारे युगे सत्य, त्रेता, द्वापर आणि कली म्हणजे त्यांचे केवळ 12,000 वर्षे. या काळाला जर हजाराने गुणले तर ते ब्रह्मदेवांचा एक दिवस होतो व त्याची रात्री तेवढीच असते. अशा दिवस रात्रींचे महिने वर्ष होतात व ब्रह्मदेव अशी 100 वर्ष जगतात. ब्रह्मदेवाच्या मृत्यूनंतर संपूर्ण सृष्टी नष्ट केली जाते. ब्रह्मदेवांच्या रात्रीच्या वेळी सर्व जीव सूर्यचंद्रासारख्या ऊर्ध्व ग्रहावरचे निवास, मर्त्यलोक किंवा पृथ्वीवरचे निवासी तसेच अधोलोकातील निवासी प्रलयजलात विलीन होतात. या समयी सर्व योनीतील प्राणीमात्रांचे भौतिक देह नष्ट होत असले तरी जीव स्तरावरती अस्तित्वात असतात. या अवस्थेला अव्यक्त म्हणतात. ज्यावेळी ब्रह्मदेवाच्या मृत्यूनंतर संपूर्ण ब्रह्मांड नष्ट केले जाते त्यावेळी पुन्हा एक अव्यक्त अवस्था अस्तित्वात येते. परंतु या दोन्ही अव्यक्त अवस्थांच्या पलीकडे आणखी एक अव्यस्त अवस्था आहे. तिला दिव्य वातावरण किंवा प्रकृती म्हणतात. या वातावरणात मोठ्या संख्येने दिव्य ग्रह आढळतात आणि ब्रह्मदेवाच्या मृत्यूनंतर भौतिक ब्रह्मांडातील सर्व ग्रह जरी नष्ट झाले तरी ते ग्रह नित्य अस्तित्वात असतात. प्रत्येक ब्रह्मदेवाच्या अधिपत्याखाली एक ब्रह्मांड असते व अशी असंख्य ब्रह्मांडे आहेत आणि या सर्व ब्रह्मदेवांच्या अधिपत्याखालील ब्रह्मांडांची बेरीज केली तरी ते भगवंताच्या शक्तीचे केवळ 1/3 प्राकट्य होय. एकपात विभूती ही अपराशक्ती आहे. ब्रह्मदेवाच्या अधिपत्यापलीकडे दिव्य प्रकृती आहे, जी 3/4 त्रिपाद विभूती आहे. ही श्रेष्ठ किंवा पराप्रकृती आहे. भगवान श्रीकृष्ण पराप्रकृतीत निवास करतात. तेच या प्रकृतीचे अधिपती अर्थात परमपुरुष आहेत. भगवद्गीतेत 8.22 अनुवादन केल्याप्रमाणे केवळ अनन्य भक्ती सेवेनेच त्यांची प्राप्ती करता येते. ज्ञान मार्ग, तत्वज्ञान, योग मार्ग, ध्यान क्रिया किंवा कर्म, सकाम कर्म मार्गाने नव्हे, कर्मी लोक सूर्य आणि चंद्राचा समावेश असलेल्या स्वर्गलोकाची प्राप्ती करू शकतात. ज्ञानी आणि योगी त्यांच्यापेक्षा उच्च अशा महरलोक, तपोलोक आणि ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतात. पुढे भक्ती सेवा करून अधिक योग्यता मिळाल्यानंतर त्यांना दिव्य प्रकृतीत प्रवेश दिला जातो. त्यांच्या योग्यतेनुसार दिव्य आकाशातील प्रकाशमान वातावरण ब्रह्म किंवा वैकुंठ लोकात त्यांना प्रवेश करता येतो. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की भक्ती सेवेचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणालाही दिव्य वैकुंठ लोकात प्रवेश करता येत नाही. भौतिक ग्रहांमध्ये ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत प्रत्येक जण भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतो व हाच भौतिक रोग आहे. जोपर्यंत हा भवरोग असतो तोपर्यंत जीवात्म्याला देहांतराच्या प्रक्रियेत भाग घ्यावा लागतो. त्याला मनुष्याचे, देवतेचे किंवा पशुचे असे कोणत्याचेही शरीर मिळाले तरी ब्रह्मदेवाच्या रात्रीनंतर व त्यांच्या जीवनाच्या अंती असे जे 2 प्रलय येतात. या प्रलयाच्या वेळी जीवात्म्यांना अप्रकट अवस्थेत राहावे लागते. जन्म मृत्यू चक्र व त्यांच्या अनुषंगाने येणारे ऊर्ध्वत्व व रोग यांना जर आपल्याला समाप्त करायचे असेल तर आपण दिव्य ग्रहावर प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. या ग्रहावर आपण भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे पूर्ण अंश नारायण यांच्या नित्य सानिध्यात वास करू शकतो. भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे पूर्ण अंश त्यांचे असंख्य ग्रहांपैकी प्रत्येकावर प्रभुत्व असते. श्रुती मंत्रात एको वशी सर्वगहा कृष्णा यहा एकोपी सन बहुधा योव भाती असे वर्णन करून वरील विधानाची सत्यता प्रस्थापित केली आहे. गोपाल तापनी उपनिषद 1.3.21 श्रीकृष्णावर कोणाचेच अधिपत्य नसते. बद्ध जीव भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो आणि उलट भौतिक प्रकृतीच्या नियमांनी बाध्य होऊन अव्याहतपणे जन्म मृत्यूचे क्लेश भोगत राहतो. धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात आणि धर्माचे मूळ तत्व भगवंताप्रती शरणागत भाव विकसित करणे भगवद्गीतेतील 18.66 अंतिम आदेश देखील हाच आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज. सर्व विधींचा परित्याग करून केवळ मला शरणे. दुर्दैवाने मूर्ख लोकांनी या मुख्य आदेशाचा विपरीत अर्थ लावून वेगवेगळ्या प्रकारे जनतेची गुंतवणूक
केली आहे. लोकांना रुग्णालये उघडण्यास प्रेरित केले जात आहे, परंतु भक्ती योगाचे शिक्षण घेऊन भगवत धामात जाण्यासाठी प्रेरित केले जात नाही. त्यांना कधीच खरे सुख देऊ न शकणाऱ्या तात्पुरत्या मदत कार्यात रुची घेण्यास शिकवले जात आहे. अनेक प्रकारच्या सार्वजनिक आणि निमसरकारी संस्था सुरू करून निसर्गाच्या विनाशकारी शक्तीला काबू ठेवण्याचा प्रयत्न करतात. निसर्गाला शांत कसे करावे हेच त्यांना माहीत नाही. अनेक लोकांची भगवद्गीतेचे महान विद्वान म्हणून जाहिरात होते, परंतु भौतिक प्रकृती शांत कशी करावी याबद्दल गीतेत जो संदेश दिला आहे त्याचा ते अवेअर करतात. भगवद्गीतेत 7.14 स्पष्ट सांगितल्याप्रमाणे भगवत भावना जागृत करूनच शक्तिशाली प्रकृती शांत होऊ शकते. या मंत्रातून ईशोपनिषदाची अशी शिकवण आहे की पण संभूती पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि विनाश अनित्य भौतिक सृष्टी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी माहीत करून घेतल्या पाहिजेत. केवळ भौतिक सृष्टीचे ज्ञान संपादन करून आपण स्वतःला वाचू शकत नाही, कारण निसर्गाच्या कालप्रवाहाप्रमाणे प्रत्येक क्षणाला विनाश होत आहे. अन्य आणि भूतानी गच्छन्तीह यमालयम. तसेच रुग्णालय उघडून कोणालाही प्रलयाच्या वेळी वाचवता येणार नाही. ज्ञान आणि आनंदाने पूर्ण असलेल्या शाश्वत जीवनाचे संपूर्ण ज्ञान झाल्यावरच आपण स्वतःला वाचू शकतो. शाश्वत जीवन प्राप्त करण्याच्या कलेत लोकांना प्रशिक्षित करणे हाच वेदांचा उद्देश आहे. इंद्रिय सुख देणाऱ्या क्षणिक आकर्षक वस्तूंकडे पाहून लोकांना अनेकदा बरोबर पडते, परंतु इंद्रिय विषयांची सेवा दिशाभूल आणि भ्रष्ट करणारी ठरते. म्हणून आपण स्वतःला तसे इतरांना योग्य रीतीने वाचविले पाहिजे. सत्य आपल्या समोर आहे, ते आपल्याला आवडत असो किंवा नसो. जर आपल्याला अव्याहत जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून वाचायचे असेल तर आपण भगवंताची भक्ती सेवा आरंभ केली पाहिजे. या बाबतीत तडजोडीचा प्रश्न उद्भवतच नाही, कारण ही एक अत्यावश्यक बाब आहे. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजी. तर या श्लोकामध्ये योग्य प्रकारे भगवंतांना जाणून घेऊन आपण जन्ममृत्यूच्या विळख्यातनं बाहेर पडू शकतो. आणि जर चुकीच्या पद्धतीने आपण जर भगवंतापासून स्वतःला अज्ञानात ठेवलं, आपण कशा प्रकारे जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून राहतो त्याच्याबद्दल इथं समजावणार आहे. तर चुकीचा मार्ग जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचा आणि खरा आणि यशस्वी मार्ग जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचा, या दोन मार्गांचा इथं प्रभुपाद आपल्याला तर जे चुकीचे मार्ग आहेत ज्याद्वारे आपण जन्ममृत्यूच्या विळख्यातनं बाहेर पडू शकत नाही, ही कुठली लोक आहेत जे चुकीचा मार्गाचा अवलंबन करतात, तर ते आहेत शास्त्रज्ञ किंवा समाजाचं कल्याण करणारे लोक. समाजाचे कल्याण करणारे जे लोक आहेत ज्यांना आपण समाज कल्याण करणारी लोक आहेत, ही लोक सुद्धा कुणालाही जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर काढू शकतात. तर शास्त्रज्ञ कसं सांगतात की आम्ही तुमचं जन्ममृत्यूतनं आम्ही तुम्हाला बाहेर काढू, तर शास्त्रज्ञ फक्त आपल्याला सांगतात की आम्ही शोध लावतो, आता आमचं ज्ञान प्रगत होत चाललं, आता आम्ही चंद्रावर चाललो, आता आम्ही मंगळावर चाललो. तर अशा प्रकारे शास्त्रज्ञ आपल्याला पुढे आपल्याला याच्यात यश मिळेल अशी फक्त आशा दाखवतात. तर अशी आशा दाखवणाऱ्या जे शास्त्रज्ञ आहेत
ते आपल्याला जन्ममृत्यूच्या वेगातनं बाहेर काढू शकेल. आणि दुसरी जे समाजाचं कल्याण करणारी जी लोक आहेत, कल्याण करणाऱ्या ज्या संस्था आहेत, ते लोकांना, गरिबांना अन्न देतात, वस्त्र देतात किंवा भरपूर मदत करण्याचा ते प्रयत्न करतात. लोकांसाठी अ, समाज कल्याण, मोठे मोठे दवाखाने उघडतात. तर अशा प्रकारे ते लोकांना दुःखातनं बाहेर पाडण्यासाठी जे काही शारीरिक, आर्थिक मदत आहे ती देत राहतात. पण असे कितीही लोक जे कल्याण करण्याचा उद्देश ठेवतात, त्यांच्याद्वारे जगातले दुःख काही संपत नाही. आणि सर्वात मोठं दुःख काय आहे, ते म्हणजे प्रत्येकाला मृत्यू येतोच. प्रत्येक जण मरतोय. कितीही तुम्हाला या जगात राहण्याची इच्छा असली तरी तुम्हाला या जगातून जावं लागेल. आणि मग या जगातनं जे व्यक्ती जाणार आहे त्यांनी पुढच्या जीवनासाठी काय केले. तर ज्या व्यक्तीला पुढचं जीवनच माहित नाही, ती व्यक्ती काहीच तयारी करणार नाही. जसं शाळेमध्ये काही मुलं असतात, त्यांना पुढे जाऊन काय करायचं ते माहितच नाही, तर ते मग ती मुलं शाळेमध्ये क्रिकेट खेळणे किंवा मुलींची छेड काढणे किंवा असे काहीतरी विचित्र उद्योग करत राहतात. आणि त्या शाळेमध्ये न शिकल्यामुळे मग त्यांचं पुढचं भविष्य चांगले ठरत नाही. त्या प्रकारे जेव्हा भगवंताने आपल्याला मनुष्य देह दिलेले आहेत, त्या देहाचा उपयोग आपण जर धर्म असा, अथवा तो ब्रह्म जिज्ञासा, मी कोण आहे, मी मला कुठे जायचंय, अशी जिज्ञासा आपण नाही करता. आपण फक्त शरीराला सुंदर ठेवायचंय, शरीराला तंदुरुस्त ठेवायचंय, शरीराला मजबूत ठेवायचंय, अशा शारीरिक कल्पनेपोटी जर आपण शरीराची कितीही निगा घेतली, काळजी घेतली, तरी हे शरीर संपणारच आहे. तर ज्या लोकांना वाटतं की मी अमर व्हावं, त्यांसाठी शास्त्रज्ञ म्हणतात आम्ही शोधतोय, आम्ही प्रत्येक आजाराचं उत्तर शोधतोय. तर अशा त्यांचा शोध, त्यांचे जे शोध लावले त्यांनी, त्यांच्याद्वारे आपलं काही कल्याण होणार नाही. किंवा जे धर्म सुधारक आहेत किंवा धर्म नाही, समाजाचे सुधार करणारे किंवा समाज कल्याण करणारे जे लोक आहेत, त्यांचं कितीही हृदय उदार राहू, पण त्यांना खरी मदत काय आहे, लोकांना खरं त्यांना काय लागणार आहे, लोक हे शरीर नसून आत्मा आहेत याची त्यांना जाणीव नसल्या कारणाने त्या लोकांना सुद्धा खरे कल्याण करता येणार नाही. तर मग ही लोकांचं कल्याण करण्यासाठी का प्रयत्न करतात. एक, त्यांना आध्यात्मिक जगाची माहिती नसल्यामुळे लोकांना शारीरिक चेतनेत ते बघतात आणि त्यांची मदत करण्याचे प्रयत्न करतात. दुसरं, ती लोक शास्त्रांना मानत नाहीत, त्यामुळे ते शास्त्रानुसार लोकांचं कल्याण करण्याचा प्रयत्न करत नाहीत. लोकांना आत्म्याच्या स्तरावरती आणून त्यांना आत्म्याला लागणारं जे भगवंतांची आराधना आहे, भगवंताची भक्ती आहे, ते करण्यासाठी ते धजावत नाहीत. कारण ते अज्ञान आहेत, त्यांच्याकडे वेदांचं ज्ञान नाही किंवा धार्मिक शास्त्रांचं ज्ञान नसल्या कारणाने ते धार्मिक शास्त्रांना त्यांच्यापासून ते ठेवल्यामुळे त्यांना खरं लोकांची काय मदत करायला पाहिजे ते माहीत नसल्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरतात. कारण प्रत्येक व्यक्ती या जगात ब्रह्मापासून एका तुच्छ किड्यापर्यंत सर्वजण मृत्यूला जाणार आहे, मृत्यू सर्वांना येणार आहे. त्यामुळे या मृत्यू लोकातनं भगवद्धामात पुढे जायचं असेल, तो खरा मार्ग गीतेमध्ये दिलेला आहे. पण ह्या गीतेकडे ते वळत नाहीत. ती लोक स्वतःच्या मनानुसार, त्यामुळे त्यांची मदत कुणालाही लाभकारी ठरत नाही. आणि ही जी लोक मदत करणारी आहेत ते फक्त पूजाला प्रतिष्ठेच्या मागे लागल्या कारणाने ती लोक स्वतःचं नाव व्हावं, स्वतःच मिळावी या हेतूने ते दुसऱ्यांची मदत करण्यासाठी प्रयत्न करतात.
आणि अशी जी भौतिक भावनेने मदत केलेली आहे लोकांना, ती काही लोकांचं कल्याण करू शकत नाही. तर हा जो मार्ग आहे, भगवत भक्तीचा त्याग करून भौतिकदृष्ट्या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचा जो मार्ग शास्त्रज्ञ किंवा जे समाज कल्याणकारी करणारे लोक आहेत त्यांनी स्वीकारलाय, त्याद्वारे ते जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू शकत नाही. आणि तसंच जी लोक शास्त्रज्ञांचा आश्रय घेतात किंवा जे लोक या समाज कल्याणकारी लोकांचा आश्रय घेतात, ते आपल्या जीवनातले तात्पुरते काही समस्यातनं बाहेर पडू शकतात. पण खरी समस्या जी जन्म मृत्यूची आहे त्यातनं ते बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे हा जो पूर्ण मार्ग आहे तो चुकीचा मार्ग आहे. याद्वारे आपण भगवंतांची भक्ती, भगवंत धाम प्राप्त करू शकत नाही. आणि आपण याद्वारे मृत्यूची जी समस्या आहे त्यातनं बाहेर पडू शकत नाही. तर जेव्हा यक्षने युधिष्ठिर महाराजांना प्रश्न विचारला की या जगामधले सगळ्यात मोठं आश्चर्य काय, त्यावेळेस उत्तर देताना युधिष्ठिर महाराज म्हटले, आणि भूतानि गच्छन्ति यमालये केशस्थानं विच्छन्ति किम आश्चर्यम् अतः. तर युधिष्ठिर महाराज म्हटले की करोडो करोडो लोक रोज मरतायत, आणि जी लोक उरलीत, जी लोक राहिलीत, त्यांना वाटते की मी मरणार नाही. शेषस्थावर विच्छन्ति, जे लोक उरलेत, शेष आहेत, स्थावर विच्छन्ति, त्यांना वाटते की मी कायम असंच जगणार आहे या जगात. तर हे जे आश्चर्य आहे की लोक आपल्यासमोर मरतायत आणि मी मरणार नाही अशा ज्यांना आशा आहे, ज्यांना वाटतं की मी मरणार नाही आणि एवढ्या निश्चिंतपणे सुखाच्या मागे, भौतिक सुखाच्या मागे जे लोक पळतायत, त्यांच्यासारखं आश्चर्य या जगात कुठलंच नाही. त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. जे वैराग्य स्मशानात उत्पन्न होतं, अरे खरंच आपण जगणार नाही, अरे खरंच आपण मृत्यू होणार आहे, या जगात काय ठेवलंय, अशी जी वैराग्याची भाषा करतात ती फक्त स्मशानात करतात. जसं स्मशानात बाहेर येतात, आंघोळ करतात, चहा पितात, टीव्ही बघतात, तर ते विसरून जातात की आपण मरणार आहे. मग ते परत जगलेल्या व्यक्ती त्याच्या प्रॉपर्टीसाठी भांडणं करतात. अशा प्रकारे ज्या लोकांची संकुचित वृत्ती आहे, ज्या लोकांना भगवंताप्रती आकर्षण नाही, ज्या लोकांना भक्तीमध्ये रस नाहीये, ज्या लोकांना अध्यात्म गुरूंचा आश्रय घेण्याची इच्छा नाहीये, अशी लोक कितीही सुखी राहण्याचा प्रयत्न करत, ही लोक मृत्यूला त्यांना सामोरे जावंच लागणार आहे आणि ते मृत्यू त्यांना गिळंकृत करणार आहे आणि त्यांना पुढचा देह प्राप्त होणार आहे. तर ही बाहेर पडू शकत नाही. तर जर मृत्यूच्या चक्रात बाहेर पडायचंय, भगवंताच्या धामात जायचंय, तर आपले प्रयत्न कसे असले पाहिजेत त्याबद्दल इथं सांगतायत प्रभुपाद की खरं आपण कधी यशस्वी होऊ शकतो, जेव्हा आपण भगवंतांना समजू आणि तेव्हा आपण भगवंतांच्या धामाला समजू. भगवंतांचे दिव्य धाम न शशांको न पावता, भगवंताच्या धामामध्ये सूर्य नाही, चंद्र नाही, तरी तो धाम तेजस्वी आहे. तर अशा धामाची जेव्हा माहिती आपल्याला मिळेल, त्यावेळेस व्यक्ती काय करेल, हे जे भौतिक जग वारंवार नष्ट होतं, ब्रह्माजींच्या रात्री झोपल्या वेळेस हे प्रलय येतात, जेव्हा महाविष्णू श्वास घेतात त्यावेळेस महाप्रलय येतो आणि ही सृष्टी पूर्ण नष्ट होते. तर अशा प्रकारे ही सृष्टी जेव्हा पूर्ण वारंवार नष्ट होते, ही सृष्टी एक पाद आहे, म्हणजे एक चतुर्थांश आहे. या सृष्टीतनं व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि जाण्याची इच्छा होते. जे भगवत धाम एक तृतीयांश आहे, पावणे तीन आहे, पावणे तीन आहे, 3/4 म्हणजे
पाहू नये. भगवत धाम हा पाहू नये आणि भौतिक जग किती पाव आहे. तर त्या पाहून जगाला भक्त जाणतो आणि ते जे जग आहे आध्यात्मिक जग ते कधीच नष्ट होत नाही. तिथं वारंवार प्रलय वगैरे असं काहीच होत नाही. ते जग शाश्वत आहे. तिथं काही सहा विकार वगैरे होत नाही. तर अशा दिव्य जगाची आपल्याला जगाचं दिव्य जगाचं ज्ञान आपल्याला शुद्ध भक्तांद्वारे प्राप्त होतं. आणि अशा दिव्य जगामध्ये कोण राहत आहेत? भगवंत राहत आहेत आणि त्यांचे भक्त राहतात. त्या जगाकडे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर त्या दिव्य धामात जाण्यासाठी जे अडथळे आहेत ते म्हणजे कर्मकांड किंवा देवदूतांची पूजा किंवा निराकार कल्पना हे जे अडथळे आहेत त्यातनं आपण बाहेर पडायला पाहिजे आणि आपल्याला भगवंतांचे दिव्य त्या अर्चविग्रहाच्या रूपात आपल्याला आराधना करण्यासाठी भगवंतांचे दिव्य भक्त आहेत, प्रामाणिक भक्त आचार्य आहेत, त्यांनी आपल्याला ही जी भगवंतांची आराधना करण्याचा भक्ती करण्याचा जो मार्ग दिलेला आहे त्याला जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये लावू, भगवंतांचे नामस्मरण, भगवंतांचे श्रवण, भगवंतांची दिव्य भक्ती, अशा प्रकारे आपण भगवंतांच्या सेवेमध्ये तन्मय होऊ लागेल त्यावेळेस ती व्यक्ती भगवत धामात जाण्यासाठी पात्र ठरेल. तर आपल्याला भगवत धामात जाण्यासाठी पात्रता काय आहे की आपण एका आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांची अनन्य भावाने भक्ती करायला पाहिजे. रूप गोस्वामी सांगतात अनन्य भक्ती काय आहे? अन्यादृश शून्यम ज्ञान कर्माण अनुकूलन कृष्णानु शीलनम भक्ती उत्तमा. उत्तम भक्ती काय आहे? जी भौतिक विषय वस्तूची वासनाचा त्याग करून अनन्य भावाने भगवंतांना शरणागत होऊन त्यांची प्रेममय निरंतर सेवा करणे ही सर्वात उत्तम भक्ती आहे. तर अशी भक्ती आपण भगवंतांच्या जे प्रामाणिक भक्त आहेत त्यांच्याकडनं शिकू शकतो. आपले गुरु श्रील प्रभुपाद असे दिव्य जे भगवंतांचे उपासक आहेत, भगवंतांचे जे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं आपण जेव्हा भगवंतांचं भक्ती करण्याचा मार्ग सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं तां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर अशा प्रकारे जेव्हा आपण भगवंतांना शरण जाऊ आणि त्यांची भक्ती आपण तीव्रतेने करू, ती व्यक्ती त्याचे सर्व जे काही पापाचे शालन होऊन ती व्यक्ती शुद्ध बनून ती व्यक्ती भगवंतांच्या धामात जाण्यास हा खरा प्रयत्न आहे मृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडण्याचा. तर अशा प्रकारे आपण आता दोन प्रकार बघितलेले, प्रयत्न बघितले. एक अयशस्वी प्रयत्न शास्त्रज्ञ किंवा समाज कल्याणकारी लोकांचा जो आहे तो, आणि दुसरा शुद्ध भक्तांच्या मार्गदर्शनाखाली तीव्रतेने भगवंतांचा शरण घेऊन तीव्रतेने भक्ती करून भगवंतांना परत जाण्याचा जो यशस्वी मार्ग आहे. या दोन्ही मार्गांचं इथं वर्णन केलेलं आहे. अमृतत्व आहे कल्पत, त्यांना अमरत्व प्राप्त होतं आणि जे असंभूत आहेत त्यांची पूजा केल्याने ती मृत्यू लोकात परत त्यांना जन्म घ्यावा लागतो. तर असं या श्लोकामध्ये आपल्याला समजावण्यात आलेलं. कोणाला काही प्रश्न असेल ते विचार. ठीक आहे, तर आपण आता पुढचा घेऊ उद्या घेऊ. ओके. हरे कृष्णा प्रभूजी, एक प्रश्न होता. Yes. म्हणजे प्रभूजी 12 नंबरच्या श्लोक मध्ये सांगितलं होतं ना की निर्विशेषवाद आणि शून्यवाद यातली फरक काय का? मायावाद, निर्विशेष आणि शून्यवाद हे एकच आहेत? निर्विशेषवाद म्हणजे भगवंतामध्ये काही विशेष नाही, ते सामान्य आहेत.
असा निराकार, जे निराकारी आहेत ते भगवंतांना आकार नाहीत असं समजतात. हे दोन्ही ब्रह्मतेज जे भगवंतांचं आहे त्याचे उपासक आहेत. आणि जे मायावादी आहेत ते भगवंतांना काय समजतात की भगवंत साधारण मनुष्य आहे किंवा मी भगवंत आहे, माझ्यामध्ये आणि भगवंतामध्ये काहीही फरक नाहीये, पण आपण सर्व भगवंत आहोत. आता आपण मायेमध्ये आहोत त्यामुळे आपण स्वतःला भगवंत समजत नाहीये. आणि भगवंत जेव्हा या पृथ्वीवरती जन्म घेतात ते आच्छादले जातात तर भगवंत मायेत आहे. अशा प्रकारे ते भगवंत मायेच्या अधीन झालेले आहेत आणि आपण मायेच्या अधीन झालेलो आहोत. जेव्हा आपण मायेच्या बाहेर पडू तेव्हा आपण भगवंत होऊ. तो भगवंत आणि मी भगवंत, सर्वच भगवंत. नरो नारायण भवेत, दंडग्रहण मात्रेन नरो नारायण भवेत. त्यांची तत्वज्ञ हा दरिद्र नारायण आहे, जो आता मायेच्या चक्रात अडकलेला आहे. आणि जेव्हा तो मायेच्या चक्रातून बाहेर पडेल तो सुद्धा एक नारायण होईल. तर असे ते स्वतःला भगवंत समजतात आणि भगवंतांना ते साधारण व्यक्ती समजतात. आणि तोच मी आहे, सोहम. तर असे चुकीच्या भावनाने ते स्वतःला भगवंत समजतात. ह्याला मायावाद म्हणतात. आणि शून्यवाद म्हणजे सगळं काही शून्य आहे, सगळं शून्यात जमा होणार आहे, हे सगळं नष्ट होणार आहे, हे सगळं शून्य आहे असं ते शून्यवाद जे म्हणतात ते शून्यवादी. तर अशा प्रकारे हे 4 प्रकारचे लोक हे सर्व तो स्वतःला मी भगवंत आहे असं समजणार, माझ्यापासून सर्व सृष्टी आलेली आहे असं समजणार. हे सर्व नरकात जाण्याचे पात्र. थँक्यू प्रभूजी. ठीक. तर आपण आता उद्या भेटू. चालेल. जी प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्णा. थँक्यू प्रभू.